आनंद निधान मुझे, आनंद निधान मुझे, आनंद निधान मुझे, आनंद निधान मुझे. विवेकाचे देतसे भान, विचारांची देतसे जाण, विश्वाचे होतसे ज्ञान, सौख्याचे असे हे स्थान. आनंद निधान मुझे, आनंद निधान मुझे. तन मन इथे अर्पावे, ज्ञानाचे कण वेचावे, विद्येचे धन लाभावे, क्षण आनंदाचे भावे. आनंद निधान मुझे, आनंद निधान मुझे. आनंद निधान, आनंद निधान, आनंद निधान, आनंद निधान, आनंद निधान, आनंद निधान. आनंद निधान मुझे, आनंद निधान मुझे. रसिक हो, नमस्कार. ज्यांचं जगणं म्हणजे कामात रमणं, ज्यांचं काम म्हणजे आनंदाचे गाणं आणि ज्यांचं गाणं म्हणजे आठवणींचे तराणे, हेच सगळं घेऊन आलाय आपला कार्यक्रम कॅलिडोस्कोप माझे जीवन गायन. आज आपल्या भेटीला आलेले आहेत स्वतःच्याच आयुष्यात नव्हे तर इतरांच्याही आयुष्यात आनंदाचे कण पेरणाऱ्या आनंद क्षण या आधुनिक विद्यालयाच्या सर्वेसर्वा आरतीताई गोखले, प्राजक्ताताई कुलकर्णी, अमरजाताई जोशी या तिघींचंही आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतोय. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, तारे हेरी फुले पाखरे यांची संगत धरू, या गदिमांच्या ओळी सार्थ करणारी ही आधुनिक शाळा, याच्याबद्दल आज आपण खूप छान माहिती जाणून घेणार आहोत यांच्याकडनं. तर ताई, मला तुम्ही सांगाल का की ह्या शाळेची संकल्पना मुळात कशी काय सुचली आणि कसं काय हे सगळं वर्कआउट केलं तुम्ही? सुरुवातीला आम्ही एका शाळेमध्ये काम करत होतो. सगळेच जण आम्ही तिकडे होतो आणि तिकडे काम करत असताना आम्हाला असं सतत जाणवत होतं आणि तिकडे एक मोकळेपणा आम्हाला असा होता की मुलांना जसं शिकवायचं असेल तर ते शिकवत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम वापरणं किंवा आपला स्वतःचा विचार करणं, अशा पद्धतीने पुढे जाण्याचं एक थोडंसं स्वातंत्र्य तिकडे आम्हाला होतं. पण काही काही वेळेला असं होतं की स्वातंत्र्य खूप दिलं जातं आणि मग त्यातून तिकडचं जे व्यवस्थापन असतं त्यांच्याशी जुळवून घेणं आणि मुलांबरोबर काम करणं आणि मुलांना कुठल्या तरी एका चौकटीतून पुढे नेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा गोंधळ व्हायला लागतो. आणि मग तिथे असं जाणवायला लागलं की व्यवस्थापनाची एक गरज आहे आणि मुलांची एक आहे आणि आपल्याला मात्र काहीतरी वेगळंच करायचं आहे. मग अशा वेळेला मनातच आलं की जर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काही करायचं असेल आणि ते उभं करण्यासाठी आपल्यामध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता घेऊन जर आपण हे करू शकलो तर एक वेगळी शाळा म्हणून किंवा वेगळं वातावरण म्हणून मुलांना आपण हे देऊ शकतो. आणि त्याचा उपयोग करण्यासाठी म्हणून खरं तर आम्ही चौघी, म्हणजे मी, प्राजक्ता कुलकर्णी, अमरजा जोशी आणि शाल्मली जोशी, आम्ही चौघी मैत्रिणी, आम्ही चौघी बाहेर पडलो तिकडनं आणि स्वतःच असं काहीतरी एक सुरू करावं. म्हणजे खरं तर त्याच्या आधी म्हटलं तर ते ठरवण्यामध्ये आमचे खूप दिवस गेले की आता आपण झालोच आहोत वेगळे या क्षेत्रातनं, तर आधी आपण आपापली क्षेत्र बघायची का वेगळी आणि मग ह्याच्यावरती नाहीच तिकडे आपण रमलो तर मग पुन्हा या क्षेत्रात यायचं का. पण आम्हाला असं झालं की आपण हे नाही सोडू शकत. सगळ्यात महत्वाचा आमचा मुद्दा असा झाला की अमरजाची 2 मुलं, प्राजक्ताचा स्वतःचा एक मुलगा, शाल्मलीच्या 2 मुली, ह्याही आमच्या बरोबर होत्या आणि आता आपण शिकवायचं सोडायचं म्हणजे ह्यांना पुन्हा रुटीन शाळेमध्ये घालायचं आणि त्यांचं तिकडचं एक वेगळं रुटीन सुरू करायचं. तर असा भरपूर विचार झाल्यानंतर मनात आलं की नाही, आपणच आपल्या पद्धतीने शिकवूया, ही मुलं आपण आपल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ आणि 1 वर्षभर काम करून बघू. नाही झालं तर मग आपण हे बंद करू. पण अशी वेळच आली नाही. ते वर्ष म्हणजे आमच्यासाठी अतिशय, म्हणजे आम्हाला स्वतःचा अभ्यास करण्यासाठी ते खूप
उत्तम वर्ष असं आम्ही म्हणतो. तर तसं एक वर्ष ठरलं ज्याच्यामध्ये आम्ही खूप अभ्यास केला, आम्ही मुलांबरोबर खूप काम केलं आणि मग असं झालं की आनंद क्षण सुरू करायचंच असं ठरलंच म्हणजे त्यावेळेला. हा. आणि नाव काय द्यायचं इथपासनं खूप 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 विचार होत 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 शेवटी आनंद क्षण हे ठरलं. आणि 2013 हे फक्त अभ्यासाचं वर्ष ठरलं. पण 2014 पासून प्रॉपर आम्ही बाहेरच्या मुलांना ऍडमिशन देऊन व्यवस्थित आनंद क्षण सुरू केलं. मग तेव्हा आम्ही अरे आनंद क्षण लर्निंग स्पेस म्हणून संस्था उभी केली, जी ट्रस्ट आणि सोसायटी दोन्ही केली, ज्याच्यामध्ये शैक्षणिक वेगवेगळे उपक्रम आपल्याला करता येतील अशा पद्धतीने ती केली. आणि आता हे 8वं वर्ष आहे अरे आणि वा. खूप उत्तम पद्धतीने पुढे सुरू आहे. खूप खूप अभिनंदन मुळात अशी संकल्पना मनात आल्याबद्दल. आणि ती संकल्पना मनात नुसतं येणं नसतं ना, त्याच्या मागे खूप काही काम असतं. बरं, ह्या सगळ्या शाळेमध्ये तुम्ही मुलांना ऍडमिशन दिलीत वगैरे सगळं बरोबर आहे, पण ही संकल्पना पालकांपर्यंत कशी काय पोहोचवलीत आणि त्यांचा कसा काय प्रतिसाद मिळाला तुम्हाला या सगळ्या? सुरुवातीला खरं तर आम्ही आमच्या म्हणजे मी आता जसं म्हटलं तसं ही 5 मुलं आमच्या बरोबर होती ती आणि आमच्या बरोबर एक 10वीची मुलगी होती. म्हणजे पहिल्या बर. वर्षापासून आमच्याकडे 10वीची मुलगी होतीच. तर त्यामुळे त्यांना काय मिळालं पाहिजे, मुलांना काय आवश्यक आहे ह्याचा पहिला विचार आम्ही पहिल्यापासून केलेला होता. आणि त्यामुळे जशी अभ्यासाची गरज आहे तशी ग्रुपचीही गरज आहे. आणि तो सतत वेगवेगळ्या मुलांचा त्यांना सहभाग मिळाला पाहिजे त्यांच्या कामामध्ये, याच्या दृष्टीने एक विचार मनामध्ये होता. आणि त्यामुळे ह्या पहिल्या वर्षी आम्ही अनेक उपक्रम असे केले ज्याच्यात आम्ही वेगवेगळ्या मुलांशी जोडले गेलो आणि त्यातून पालकांशी जोडले गेलो. अच्छा. आणि असं होत गेलं की तोच आमचा म्हणजे माउथ पब्लिसिटी जशी म्हणतात तसंच आम्हाला जास्त उपयोगात आलं. कारण पहिल्या वर्षी आम्ही म्हटलं तसं की आम्ही प्रयत्न केला की बरीच ऍडव्हर्टाइजमेंट केली, वेगवेगळ्या ठिकाणी पॅम्पलेट्स देणं किंवा आपली स्वतःची तिकीट कापून देणं वगैरे असं बरंच काय काय केलं. पण आम्हाला असं कळलं की त्यातून नाही होते. तुमची माउथ पब्लिसिटी असेल तरच तुम्हाला कधीही त्याचा उपयोग होतो. आणि दुसऱ्या वर्षी आमच्याकडे 5 ह्या 6 मुलांबरोबर अजून शिकणारी असं मिळून 18 मुलं होती. तर अच्छा. हे आमच्यासाठी त्यामुळे हे असं आमचं खूप मोठं एक पाऊल पडलेलं होतं त्याच्यात. आता सध्या 2020 मध्ये किती आहे स्ट्रेंथ तुमच्या शाळेमध्ये? आता आमच्याकडे 150 मुलं आहेत. अरे वा. हो बाय. स्टाफ किती आहे? आणि स्टाफ आहेत 22 जण आहोत आम्ही. म्हणजे आणि जे काही 150 मुलांसाठी इयत्तांमध्ये विभागलेली आहे. पण ते तेव्हा हा स्टाफ तुम्ही रिक्रूट करताय का पालक मिळूनच तुम्ही सगळे ह्याच्यामध्ये काम करताय? अमरशा सांगशील? हो. काही स्टाफ हा रिक्रूट करायला लागतो आणि काही स्टाफ जो आहे तो पालक आमच्याकडे येत आहेत आणि त्या पालकांच्या बरोबर पण आम्ही बोलतो आणि मग त्याच्यातले जर आम्हाला काही घेण्यासारखे असतील आणि त्याच्यातली काही तज्ञता मिळत असेल तर असे काही पालक पण आहेत आणि काही बाहेरचा स्टाफ पण आहे, असं दोन्ही आहे. फक्त घेण्यापूर्वी आपण जेव्हा निवड करतो तेव्हा आपल्या शाळेत ते आपण त्यांना आधी सांगतो, की मुलांना रागवणं, मारणं, ओरडणं हे काहीही चालणार नाहीये. आणि आमच्या पद्धतीने म्हणजे आपण ज्या मेथोडॉलॉजीनी काम करतो, त्याच पद्धतीने काम झालं पाहिजे. मग त्याचं ट्रेनिंग एक 15 दिवसांचं, महिन्याभराचं ट्रेनिंग एप्रिल-मे मध्ये दिलं जातं. अच्छा. आणि पुन्हा ऑनगोइंग ट्रेनिंग चालू असतं, की ती ताई वर्गात शिकवताना त्या विषयाचे जे पूर्वीचे शिक्षक होते, पूर्वीची ताई होती, तर ती तिला सतत मार्गदर्शन करत राहते, की वर्षभराचं प्लॅनिंग करण्यापासून ते मुलांच्या बरोबर वागण्यापर्यंत सगळ्या गोष्टी कशा करायच्या असतात. कित्येकदा असं होतं आम्ही सगळेच जण शाळेत काम करताना मुलांना एखादं समजावून सांगायला लागलो. म्हणजे आता आम्ही बरेच वर्ष झाले ते विषय शिकवतोय, त्या इयत्तांना शिकवतोय. तर तेव्हा मुलांकडून सुद्धा अनेक आयडियाज येतात. अरे म्हणजे वा. शैक्षणिक साधन बनवण्यासाठी असेल, शिकण्यासाठी असेल, त्यांनी बाहेर कधी बघितलेलं असेल काही किंवा मुलं आता लॅपटॉप आणि आपलं मोबाईल तर खूपच वापरतात. त्याच्यामुळे मुलांकडेही खूप आयडियाज असतात. तर हा एक्सेप्टन्स शिक्षकाकडे असला पाहिजे, की मला एखादी गोष्ट नाही सुचलीये, ती मुलाला सुचलीये, तर मूल मला सांगतंय तर मी ते एक्सेप्ट करायला पाहिजे, भले मी शिक्षक असू दे. तसं आपल्याकडे स्पेसिफिक गणिताच्या बाबतीतच सांगायचं झालं, तर माझा स्वतःचा मुलगा आरतीकडे होता बरेच दिवस, बरेच वर्ष गणितासाठी आणि आता वैजयंतीताई म्हणून आहे आनंद क्षणला. तर तो बरेचदा वेगवेगळ्या पद्धती शोधतो गणित किंवा भूमितीतले थेरम सोडवायच्या.
तर माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट होती की या दोन्ही ताई त्याला प्रत्येक वेळी प्रोत्साहन द्यायच्या की हा हे केलेलं चांगलं आहे, हे असं पण करू शकतोय आपण. तर हे जे आहे हे सगळ्याच मुलांच्या बाबतीत घडतं. बरोबर. माझ्या मुलाच्या बाबतीत मला माहिती आहे म्हणून पटकन सांगितलं गेलं, पण हे सगळ्या मुलांच्या बाबतीत घडतं. तर हे आपण मान्य करायला हवंय कुठेतरी की मुलांच्याही डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना असतात आणि त्यांना आपण वाव दिला पाहिजे. हे नाही होत इतर शाळांमध्ये. पण आता नवीन कल्पनांचं आता जे ही म्हणाली तर मला वाटतं प्राजक्ता त्याच्यावरती अजून एक छान हे देऊ शकेल. आता तिने इतिहासाची एक सापशिडी तयार केली आहे मुलांच्या मदतीने, अरे तर वा. ती त्याच्याबद्दल सांगेल. हा, मी इतिहास पण घेते, मराठी घेते 1ली ते 4थी आणि 4थी ते 10वी पर्यंत इतिहास घेते. तर 4थीला आपल्याकडे जो शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास सांगितलेला आहे तोच पुन्हा परत कालानुक्रम येतो म्हणून 7वी मध्ये पण तोच होतो. तर झालं असं की पुन्हा परत तोच शिकायचा का? पहिले अक्षरशः 12 धडे पुन्हा शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आहेत की जो इतिहास त्यांना चांगला माहिती आहे, त्यावेळेस रेफरन्स देऊन व्यवस्थित झालेला होता त्यांचा. काही ठिकाणं क्षेत्रभेटी पण आम्ही बघायला गेलो होतो. पण मग आता करायचं काय? पहिला सामायिकचा सगळा पोर्शन ऍक्च्युली झालेला. मग आता करायचं काय? मग मी आणि मुलांनी मिळून मग आपण काहीतरी वेगळी साधनं करू 4थीच्या मुलांसाठी, असं म्हणून आम्ही गप्पांमधून ते निघालं. आणि मग सापशिडी आम्ही ती तयार केली अशा पद्धतीनं की त्याच्यामध्ये पुन्हा सगळा 4थीचा पोर्शन पूर्ण कव्हर होईल. म्हणजे सापशिडी सारखी सापशिडीच आहे ती. आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न जवळजवळ एक 50 ते 60 प्रश्न काढले होते जे धड्यावरचेच आहेत 4थीच्या आणि 7वीच्या असं मिळून. आणि सोंगट्यांसारखं खेळायचं ते. शिडी आली जेव्हा आपण त्या सोंगटीवर तिथं शिडी आली तर तिथं एक प्रश्न दुसऱ्या स्पर्धकांनी किंवा समोर जे कोणी बसले त्यांनी काढून द्यायचा, तो त्यांनी वाचायचा. जर उत्तर बरोबर आलं तरच ती शिडी चढायची. आणि अच्छा. शिडी चढून गेल्यानंतर तिथे आम्ही एक जरा रिवॉर्ड ठेवलेत. मग त्याच्यामध्ये ढाल आहे, तलवार आहे, राजमुद्रा केलेली आहे आणि सगळ्यात शेवटी 100वर गेल्यानंतर मग झेंडा. असं मिळणार आहेत त्यांना रिवॉर्ड. जवळजवळ 7 एक रिवॉर्ड ठेवलेले आहेत मध्ये शिड्या चढून गेल्यावर. आणि मग त्या ह्याच्यानी त्या ओघानी म्हणजे तो खेळ खेळता खेळता मुलांचे 60 प्रश्न ओघवत्या ह्याच्यानीच त्यांचे तयार होणार आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा ती सापशिडी खेळली जाईल किंवा पुन्हा पुन्हा सापाच्या ह्याच्यातनं गिळलं तर मग पुन्हा परत खाली आलं की पुन्हा वेगळे प्रश्न येतील. असं करत करत प्रश्नांची आणि उत्तरांची तयारी होईल आणि पुन्हा एकदा 7वीचा आणि 4थीचा इतिहास खेळाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवला जाईल. म्हणजे तो आपोआपच ते खेळाच्या माध्यमातून शिकतील. अशा पद्धतीने आम्ही ती केलेली आहे. आणि याशिवाय आत्ता पण मी 7वीच्या आत्ता पण जी बॅच आहे आमचं ऑनलाईन काम चालू आहे. तरी पण असं होतंय की आता मी तुम्हाला साधनं करायला दिली आहेत. आता हे सापशिडी केली मागच्या वर्षीच्या मुलांबरोबर, तुम्ही काय करू शकता? असं म्हणून पुन्हा एकदा चर्चा झाली, ऑनलाईनच चर्चा झाली आणि मुलांनी अजून एक सुंदर साधन बनवलंय. त्यांनी असं सांगितलं की सगळ्या किल्ल्यांचं आपण काय म्हणतात त्याला जिक्सॉ पझल असतं ना तसं करूयात आणि ते जिक्सॉ पझल जोडूयात. त्याच्या पाठीमागं काहीतरी हिंट देऊयात आणि ते जिक्सॉ पझल जोडूयात आणि सगळे किल्ल्यांच्या रचना, आकृती, त्याच्यामध्ये असलेली त्याची काही वैशिष्ट्य किंवा सगळेच किल्ले, कारण देवगिरी सारखे सुसज्ज अजून आहेत असे राहिलेले नाहीयेत. प्रत्येकाची काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहेत. तर त्या वैशिष्ट्यांवरचे प्रश्न विचारूयात आणि जिक्सॉ पझल सारखे किल्ले तयार करूयात. असं आता आमचं एक साधन तयार झालं आता या ऑनलाईनच्या ह्याच्यात मागच्याच महिन्यामध्ये अगदी. त्याच्यामुळे असं मुलांबरोबरच काम करता करता हे सुचत जातं. ऍक्च्युली मुलांना खूप सुचतं आपल्यापेक्षा, कारण ते ह्याच्यामध्ये गेलेले असतात आणि मग त्यांचे आयडियाज घेऊन मग त्याच्यामध्ये आणखीन काही इनपुट द्यायचे असतील तर तेवढंच फक्त काम करावं लागतं. बाकी मुलंच खूप सुचवतात आणि ते एक्सेप्ट करून त्याची साधनं तयार करतो मग आम्ही. किंवा मुलांना आलेल्या अडचणींना मात करून मग काही वेगळं करता येईल का? कारण सगळीच मुलं एकसारख्या पद्धतीने शिकत नाहीत. कुणाला बघून चांगलं कळतं, कुणाला ऐकून चांगलं कळतं, कुणाला प्रत्यक्षात कृती करून चांगलं कळतं. तर असं काही वेगवेगळं कळतं आहे मुलांना, तर त्या पद्धतीची साधनं बनवूयात का म्हणून त्या ह्याच्यातली क्षेत्रातली साधनं बनवली जातात. मग असं माझ्याकडनं तरी होतं की मुलांना जिथे अडचण येते त्याच्यावरचं साधन म्हणून तशा पद्धतीनं तरी त्याला समजेल का असं करून होतं. ते माझ्याकडनं आणि इतर ताईंकडनं म्हणजे बालवाडीच्या ताई असू देत, मोठ्या वर्गातल्या ताई असू देत, असं करत करतच आमच्याकडे आमची आनंद क्षणची आता भरपूर साधनं झालेली आहेत की जी मुलांसाठी म्हणजे मूल फ्रेंडली साधनं आहेत. त्यांच्याच कल्पनेतून आल्या. इतिहासासारखा कंटाळवाणा विषय मुलांना अतिशय वेगळ्या पद्धतीने इकडे शिकवला जातो असं आपल्या लक्षात येत आहे. आणि मग ह्याच्यासाठी माध्यम मराठी आहे आणि पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाचीच पुस्तकं आपल्याकडे असतात. हो, बेसिकली SSC बोर्डातच आपल्याला मराठी माध्यम घेता येतं.
त्याच्यामुळे शाळेची चौकट ठरवतानाच आधी ते जे ठरवलं गेलं ते एसएससीतनंच, आपण एसएससी बोर्डातनंच हे सुरू करणार हे ठरवलं. आणि त्यांच्या जर क्षमता बघितल्या आपण पुस्तकांमधल्या, तर त्या पुस्तकातल्या क्षमताही छान दिलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे ते काही नाकारून चालणार नाही, तिथेही त्यांचा अभ्यास झालेला आहेच. मग ते जे झालेलं आहे त्याचा उपयोग करायचा. त्यांची जी पाठ्यपुस्तकं आहेत तीही घ्यायची, पण त्याच्या पूरक इतरही भरपूर काय काय घेता येऊ शकतं. म्हणजे बरोबर. जर साधारणपणे आपण ते पुस्तक जर बघितलं, 16 ते 20 धडे त्याच्यातले आहेत असं अगदी जरी विचार केला, तरी 6 ते 7 महिने, म्हणजे 10 महिने शाळा धरलेली असेल तर 6 ते 7 महिन्यात ते पूर्ण होतातच. मग तुमच्या हातामध्ये मुलं आणि 3 महिने राहिले, म्हणजे तुम्ही किती काय काय देऊ शकता मुलांना, हाच विचार आधी खूप मोठा आहे आणि तो करण्यातच आधी भरपूर वेळ जातो. आणि मग त्याच्यातनं पुस्तकाशी रिलेटेड तर सगळं होतंच, पण इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत की ज्या आपण मुलांना भरपूर करून घेऊ शकतो. त्यांनाही भरपूर वेळ आहे हेही लक्षात येतं. म्हणजे आणि एकदा म्हणजे अभ्यासच ट्रेनिंगला आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे मला एक हे सांगावंसं वाटतं अगदी, की तिथे मला एकदा एका सरांनी असं म्हणजे हे सांगितलेलं होतं, की तुम्ही जसं म्हणताय, की 7 महिन्यामध्ये हे होणारच नाही. आणि त्याला म्हणजे असं होतं, की ते सर जे होते ते 25 वर्ष 30 वर्ष एक्सपिरियन्स असलेले होते. आणि तेव्हा मी अगदी 5 ते 6 वर्षाचा अनुभव असलेली होते. आणि त्यामुळे ते माझ्या समोर उभे राहिल्यावर त्यांना मला सांगता येण्याइतका माझ्यात कॉन्फिडन्स होता म्हणा, किंवा हे जे शिकवलं आहे आम्ही किंवा या पद्धतीने जातो आहे त्याचं एक काय म्हणतात स्ट्रेंथ आहे ती कळलेली होती हे म्हणा, की त्यांच्या समोरही मी सांगू शकले, त्यांना ते प्रूव्ह करून देऊ शकले. आणि नंतर मला त्याच सरांकडून कौतुकही झालं माझं, की येस, आम्ही बदलत नाही, पण हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. त्यामुळे हे असे अनुभव खूप येतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता माझ्या ताई ज्या म्हणल्या, की आपल्या मुलांकडे ती गोष्ट सॉल्व्ह करायच्या पद्धती भरपूर असतात. आपण त्यांना वाव देत नाही. कारण आता एस-एस-सी पाठ्यक्रम जर तुम्ही बघितलात, तर एक साचेबद्ध पद्धतीनेच आपल्याला ती उत्तरं लिहावी लागतात. अगदी एस-एस-सीच्या फायनल बोर्ड एक्झाममध्ये. तर तुमचे पण बोर्डला तर आपण अपिअर करतोच मुलांना. तर त्यावेळेला ह्या वेगळ्या पद्धतीने जर आपण सॉल्व्ह केले तर चालतं का? कारण पालक बहुतेक करून मार्कांच्याच मागे धावतायत. त्यांना काय मुलं काय शिकतायत त्याच्यामध्ये फार काही आजकाल देणं घेणं असतं असं मला तरी वाटत नाही. म्हणजे अगदी स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे. पण म्हणजे आपण मार्क जर न बघता हे शिकवलं तर अगदी छान उपक्रम आहे. पण याच्यातनं काही पालकांचा जो संभ्रम आहे की नाही बाबा हे असं उत्तर नाही दिलं तर तुला मार्क नाही मिळणार, तू हे असंच पाठ कर. तर ते कसं सॉल्व्ह करता तुम्ही किंवा ते भीती कशी घालवता पालकांची? आपण 7वी पर्यंत मुलांना मार्क देतच नाहीत. परीक्षा घेतो आपण, 4ही परीक्षा घेतो, दोन्ही चाचण्या आणि सामायिक वार्षिक या 4ही घेतो. पण आपण मार्क देत नाहीत. मार्क द्यायची सुरुवात करतो आपण 8वी पासून. 8वी, बरं. 9वी, 10वी ला आपण ते द्यायला सुरू करतो मुलांना. म्हणजे बोर्डाच्या पद्धतीने जे पेपर असतात, ते पेपर आपण 8वी पासून त्या पद्धतीने काढायला सुरुवात करतो. मुलांना जे वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचं असतं किंवा मुलांना त्यांचं जे शोधलेलं असतं, ते करायला वाव देतोच. ते तासांना ताई पण सांगतात, की "हो, तू या पद्धतीने करून बघ." पण 8वीच्या किंवा 9वीच्या लेव्हलपर्यंत आल्यावर मुलांना ही जाण आलेली असते, की 10वीचा पेपर कसा सोडवायचा आहे. म्हणजे त्यांना स्वतःचं पण करायचं, शिवाय 10वीला कसं लागतं, या अच्छा. दोन्ही टेक्निक समजावून घेण्याची कुवत मुलांना 8वी पर्यंत आलेली असते. बरं. तर अगदी 10वीच्या वर्गापर्यंत सुद्धा ताई मुलांना त्यांना जसं येतंय तसं सोडवायला देतेच. पण बरोबरीने हे पण सांगते, की पुस्तकातली पद्धत ही आहे आणि आपल्याला पेपरमध्ये लिहिताना याच पद्धतीने लिहावं लागतं. कारण त्यांची ती पद्धत आहे आणि त्याशिवाय मार्क मिळत नाहीत. बरोबर. हे त्यावेळेला ताई सांगते. त्याच्यामुळं दोन्हीचीही सांगड ताईनी किंवा दादानी वर्गामध्ये घातलेली असते, की त्यांनी जे काही शोधलेलं आहे, त्यालाही काहीतरी किंमत द्यावी आणि ते महत्वाचं आहे उलट कारण त्यांनी स्वतःचं डोकं त्याच्यात चालवलेलं आहे. मग अगदी म्हणजे सामायिक परीक्षा, चाचणी परीक्षा याच्यामध्ये मुलांनी स्वतःहून जे केलेलं आहे, शोधलेलं आहे, ते लिहिलं तरी चालतं. पण ताई त्यावेळेला समजावून सांगते, की पुस्तकातली पण पद्धत आता पुढच्या परीक्षेपासून पेपरमध्ये लिही. म्हणजे बरं. मग हळू-हळू या पद्धतीकडून त्या पद्धतीकडे शिफ्ट होणं. पण मुलांना कधीही असं वाटू नये, की मी शोधलेलं आहे ते कुठेतरी गौण आहे आणि हां. वापरायला लागतंय आपल्याला. असं होता कामा नये. आपण हे नेहमी सातत्याने मुलांना
मुलांना सांगत असतो की तू केलेलं आहे ते बरोबरच आहे, तू ते इतर अनेक ठिकाणी वापरू शकतोस, फक्त पेपरमध्ये लिहिताना पुस्तकातली पद्धत वापर, कारण त्यांना तीच पद्धत लागते आणि त्याशिवाय मार्क मिळत नाही. पण आता सुदैवानं पेपर पॅटर्न असा आलेला आहे की त्याच्यामध्ये किमान काही गोष्टी स्वमत प्रकटीकरणाच्या आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आता भाषांमध्ये आणि इतिहास भूगोलमध्ये सुद्धा स्वमत प्रकटीकरणाचे प्रश्न विचारले जातात. ही एक सुदैवाची गोष्ट आलेली आहे पेपर पॅटर्न मध्ये. बरोबर. त्याच्यामुळे मूल व्यक्त व्हायला तिथे थोडासा तरी वाव आहे वाव आहे. असं आपण म्हणूयात. हा. पण आता अमृताताई म्हणाल्या की 8वी नंतर मूल्यमापनाला सुरुवात करतात. मग पहिली म्हणजे प्री प्रायमरी ते 8वी मूल्यमापन कशा पद्धतीने होतं तुमच्याकडे? नाही. मूल्यमापनाला सुरुवात पहिलीपासून बालवाडीपासूनच असते. मार्क द्यायला फक्त आपण 8वी पासून सुरुवात करतो. अच्छा. म्हणजे मुलांची परीक्षा होते. अगदी बालवाडीच्या मुलांचंही मूल्यमापन होतं. त्यांना रोज ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, त्या सोडून काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज थोड्याशा वरच्या लेव्हलच्या, काठिण्य पातळी वाढवलेल्या लेव्हलच्या बालवाडीच्या मुलांना असतात. पहिलीपासून प्रॉपर दोन्ही चाचण्या, सामाई, वार्षिक हे 4ही पेपर आपण घेतो, 4ही परीक्षा घेतो. त्याच्यामध्ये मुलांनी लिहिलेलं तपासतो आणि पालकांच्या आणि मुलांच्या दोघांच्याही बरोबर बसून हे समजावून सांगितलं जातं, की काय जमलेलं नाहीये आणि काय जमलेलं आहे. बरं. म्हणजे पालकांनी घरी कशावर काम करणं आवश्यक आहे आणि आम्ही शाळेमध्ये या गोष्टीवर काम करतो आहोत आणि आता हे सुधारायला हवंय. या पद्धतीने आपण प्रत्येक परीक्षा झाल्यावर पालकांशी आणि मुलांशी बोलतो. स्पेशली आपण मुलांना पण हे सांगतो, की बघ तुला काय जमलेलं आहे आणि काय नाहीये. मग हे का चुकलंय? खरं तर प्रत्येक वेळी पेपर तपासताना हे लक्षात येतं, की समजलं नाही म्हणून चुकलंय, असं दरवेळेसच नसतं. लहान मुलांचं असं असतं, की करायचा मूड नसतो. घरी पेपरसाठी येताना घरी काहीतरी वाद झालेला असतो, भांडणं. एखादी वस्तू हवी असते, ती मिळालेली नसते. मग आता मी पेपरच देत नाही. अशा अनेक गोष्टी असतात किंवा मित्राबरोबर गप्पा मारत बसलाय, विसरलाय. अशा खूप गोष्टी असतात. पण आपण फक्त पेपर तपासला तर आपल्या डोक्यात इतकंच येतं, की याला हे आलं नाहीये आणि मग मार्क दिले, की त्याला लेबल लावल्यासारखं होतं. हम्म. तर जेव्हा आपण पेपर तपासतो, तेव्हा ते तपासून झाल्यावर मुलांबरोबर पण शेअर करतो, की हे का केलेलं नाहीयेस? हे जमलं नाहीये का? का हे वर्गात समजलंच नाहीये? का त्यावेळी फक्त आठवलं नाही? मग आता आठवत असेल तर आता सांगतोयस का? असंही आपण मुलांच्या बरोबर बोलतो आणि त्याच्यातनं एक्झॅक्ट जाणून घेतो, की नक्की काय अडचण आहे एखादा प्रश्न न येण्याबाबतची. मग ती अगदीच किरकोळ असेल तर ते पुन्हा वहीत करायला सांगतो आणि पुढे जातो. समजलं नसेल तर ती ताई किंवा दादा हमखास परत एकदा ते शिकवतात अरे वा. आणि मगच पुढे जातात. त्याशिवाय नाहीच. आणि मग 8वी पासून आपण फक्त मार्क द्यायला चालू करतो, की 60 मार्काचा पेपर आहे त्याच्यापैकी किती? 100 मार्काचा पेपर आहे किती? म्हणजे मग मुलांना ह्याचा पण अंदाज येतो, की मला 10 मार्काचं किंवा 8 मार्काचा प्रश्न सोडवायचा आहे तर किती लिहायला हवंय? जेणेकरून त्या मुलांची 10वीची तयारी 8वी पासून आपण सुरू करतो. वा. म्हणजे 7वीतनं 8वीत जाणाऱ्या मुलांना हे हे असतं, औत्सुक्य इतकं असतं, की आता पुढच्या वर्षीपासून आम्हाला मार्क मिळणार आहेत. म्हणजे ते सुद्धा एक त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं, की आतापर्यंत नुसतं आपल्याला लिहून दिलेलं होतं, पण आता आपल्याला मार्क मिळणार आहेत. त्याचंही एक कौतुक असतं. शिक्षक म्हणजे शिस्त, क्षमाशीलता आणि कल्पकता यांचा संगम असं सगळेजण म्हणतात. तर क्षमाशीलता, कल्पकता वगैरे आपल्या शाळेमध्ये खूप दिसली आता आपण सगळी जी चर्चा केली त्याच्यामध्ये. पण शिस्त कशी काय सांभाळता शाळेमध्ये? खरं तर शिस्त आम्ही शाळेत सांभाळतच नाही. म्हणजे आम्ही खूप अशी शिस्त पाळणारे किंवा असं आहोत असं म्हणता येणार नाही. पण म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार असे जे 2 शब्द आपण म्हणतो, तर त्याच्यावरती आमच्याकडे खूप विचार केला जातो. त्यामुळे शिस्त, शिस्त असं खूप त्याचा बडगा न धरता किंवा त्याचं एक भीती, दडपण मुलांना न घालता, त्यांना मोकळेपणाही तेवढाच देतो, पण त्यांच्यावरती तेवढाच अंकुशही ठेवून असतोच आम्ही. म्हणजे वर्गात तासाच्या वेळेला जर तो अभ्यासाचा तास असेल, तर तेव्हा अभ्यासच केला पाहिजे. आणि जर काही एखादी कन्सेप्ट शिकायची असेल, आपल्याला काही वेगळं शिकायचं असेल, तर ते शिकत असताना त्याच्यासाठी जो द्यायचा वेळ आहे, तो तसा व्यवस्थितच दिला गेला पाहिजे, ह्याच्याकडेही कटाक्ष असतो. मुलांना जेव्हा खेळायला मोकळेपणा असतो, त्यावेळेला आम्ही त्यांच्यामध्ये कुणीच पडत नाही. म्हणजे ते जेव्हा डबा खायला दुपारी जेव्हा बसलेले असतात, तेव्हा आम्ही सुद्धा सगळ्या वेगळ्या असतो. म्हणजे ते म्हणतात आमच्यापेक्षा ताई-दादांचाच दंगा जास्त असतो. सो आम्ही तोही एक मोकळेपणा घेतलेला असतो, की जसा त्यांना मोकळेपणा आहे, तसा त्यावेळेला आपल्यालाही मोकळेपणा मिळाला पाहिजे. याचीच एक गंमत सांगायची म्हणजे आत्तापर्यंत आमच्या शाळेत टोल नव्हता.
पण आम्ही असं म्हटलं की आता काही गोष्टी आपल्याला थोडंसं मुलांसाठी म्हणून किंवा आपल्याला वेळा मुलांना पाळायच्या आहेत, हे जर शिकवायचं असेल तर काहीतरी एक करायला हवं. म्हणून मनात आलं की आता टोल लावावा. आणि पहिल्या दिवशी सकाळपासून मुलं बघत होती की तो टोल आला, मग तो कसा लावला गेलाय, काय झालंय, तो तिथे आहे पण तो वाजवला नव्हता, काही नव्हता, तो तिथे ठेवलेला होता. आणि दुपारी जेव्हा ताईंनी आता त्याचं हे करायची, त्याची सुरुवात करायची म्हणून तो टोल वाजवला आणि मुलं इतकी आनंदात त्यांना झालेला होता की तो टोल वाजवत होता आणि मुलं प्रचंड नाचत होती त्याच्याबरोबर. म्हणजे ती आमच्यासाठी इतकं वेगळं होतं की आपण कशासाठी टोल लावलाय आणि त्याचं हे काय दिसतंय आपल्याला. पण त्याच्यानंतर त्यांनाही एक कळलं, म्हणजे ती गंमत आम्ही त्या दिवशी त्यांना घेऊ दिली. पुढचा एक आठवडाभर त्याच्यावरती खूप काही काम केलेलं नव्हतं. पण हळूहळू त्यांना असं कळायला लागलं की टोल वाजला याचा अर्थ त्याच्या पुढचं जे काम आहे तो एक शांततेचा तास म्हणून आम्ही सुरू केलेला होता की टोल वाजल्यानंतर सगळीच कामं शांततेत होती. म्हणजे ताई दादांचीही कामं शांततेत असणार आहेत, त्यांचीही कामं शांततेत असणार आहेत आणि फक्त त्यांना दिलेली कामं आहेत ती त्यांनी करायची. सो हे जे आहे हे हळूहळू त्यांच्यात येत जातं. त्यामुळे ते शिकवायला किंवा त्याच्यासाठी शिस्त म्हणून असं खूप काही करायला लागत नाही. म्हणजे चपला स्टँडवर ठेवल्या पाहिजेत हे पहिल्यांदा आपण सांगतो. त्या नसतील तर त्या जप्त केल्या जातात आणि जप्त केल्यानंतर मग आता ती जर चप्पल मिळवायची असेल तर उद्या आपल्याला ठेवत असताना ती चप्पल जागेवरती ठेवली गेली पाहिजे, एवढं फक्त सांगितलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा कधी असे प्रसंग येत नाहीत. तर हे बंद केलं. असे एक 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 वेगवेगळे प्रयत्न करत जातो आणि त्यातूनच मुलांना ही शिस्त लावतो आम्ही. त्यामुळे बाकी असं शिस्त म्हणून खूप काही नाही करत तसं म्हटलं तर. तुमच्या शाळेत दप्तराचे ओझे ह्याच्यावर काय आहे? सध्या जे आपल्या नॉर्मल शाळांमध्ये बोललं जातं दप्तराचं ओझं, ओझं, ओझं. तर दप्तरं कॅरी करावी लागतात का? प्राजक्ता अं, प्राजक्ता प्राजक्ता. सांगेल. बरं सांगते. मुलांचे इथे म्हणजे 8वी पर्यंतच्या मुलांचे तर इथे आम्ही वर्गामध्ये त्यांचे त्यांचे कप्पे केलेले आहेत. आणि मग जेवढं फक्त जी ताई अभ्यास देईल तेवढंच फक्त त्याची ती एक वही घ्यायची आणि तेवढीच घेऊन जायची आणि दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा केव्हा ताईंनी आणायला सांगितली, काय 2 दिवसाचा वेळ दिलाय, 3 दिवसाचा दिलाय, पुढच्या आठवड्यात दिलाय, तर तेव्हा ती वही घेऊन यायची. एवढंच फक्त त्यांना कॅरी करावं लागतं. त्याच्यामुळे ओझं त्यांच्याकडे नसतं. 8वी पासूनचा आता पालकांनीच तोडगा काढलेला आहे, की घरी त्यांनी एक पुस्तकांचा सेट ठेवलाय आणि शाळेत एक पुस्तकांचा सेट आहे. त्याच्यामुळे पुस्तकांचं ओझं कुणालाच वागवावं लागत नाही. कारण 8वी पासून आपण जरा पुस्तकांवर भर दिलेला आहे. बरोबर. त्याच्याप्रमाणे घेतो आपण 10वीची तयारी म्हणून. पण हा पालकांनी काढलेला तोडगा आहे, की ते 2 सेट आणतात. एक सेट घरी ठेवतात आणि एक शाळेमध्ये असतो. त्याच्यामुळे पुस्तकांचं तर ओझं नाहीच. त्यांनाही तसंच आहे, की जे काम फक्त घरी करायचं आहे, तेवढीच वही घ्यायची आणि घरी जायची. त्याच्यामुळे फारसं ओझं नसतंच. त्यांचं त्यांनाच काही दाखवायला आणायचं असेल किंवा त्यांचे डबे 2-3 असतील, एवढंच काय असेल तर त्यांच्याकडे ते सामान असतं. त्याच्यामुळे खूप ओझं आनंद क्षणमध्ये मुलांच्या पाठीवर नाही. आणि मग तिथलं एकंदर वातावरण तर खूपच छान असणार असं एक आम्हाला जाणवतंय. पण मग सण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी काय वेगळे उपक्रम राबवतात तुमच्या शाळेत? आपल्या ह्याच्यात रेग्युलर काही सण आम्ही साजरे करतो मुलांबरोबर. म्हणजे दहीहंडी असेल तर दहीहंडी बांधतो. मुलं एकावर एक चढतात, ते फोडायचा प्रयत्न करतात. त्याच्यात मनोरा कसा करायचा ह्याच्याबद्दल ते त्यांचंच गटामध्ये त्यांची तयारी होते आणि ते करायचा प्रयत्न करतात. किंवा भोंडलाही होतो. इतर वेगवेगळे जे सण आहेत ते सण आपल्याकडे साजरे करतोच आपण. पण मागच्या वेळेला आम्ही उपक्रम असा घेतलेला होता, की जेव्हा सण असतो, तर त्या सणाचं जे पारंपरिक महत्व जे आहे ते आणि आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये कसे बदल केले पाहिजेत. तर हे करत असताना आम्ही मुलं आणि पालक असे 2 गटच केलेले होते. आणि बर. मुलांनी पालकांना प्रश्न विचारायचे, पालकांनी मुलांना माहिती द्यायची. अरे आणि वाह! मग ह्याच्यातनं अनेक प्रश्न असे होते, की हो हे असं केलं पाहिजे का? असा प्रश्न मुलांकडून पालकांनाही विचारला गेला किंवा पालकांचाही विचार झाला, की हो नाही हे असं आपल्याला आता करता कामा नये. आता आपल्याला थोडं बदललं पाहिजे. बदललं. म्हणजे आपल्या ज्या कहाण्या आहेत, त्या कहाण्या सुद्धा मुलांना आम्ही सांगितल्या, की ह्या अशा पद्धतीने आपल्या कहाण्या आहेत. पण फक्त तिथपर्यंतच नाही थांबलो, तर ह्या कहाण्या आता आपण आपल्या पद्धतीने आत्ता कशा समजून घ्यायच्या आणि त्याच्याप्रमाणे पुढे कसं जायचं आहे, हा जो एक विचार देणं आहे ना, हे आपण तिथे करतो. त्यामुळे नुसतेच सण तिथे साजरे केलेले आहेत, नुसतीच मजा केली आणि हो, हे अशाच पद्धतीने केलं पाहिजे. तर हे अशा पद्धतीने कधीच आपण करत नाही. प्रत्येक दिवसाचं महत्व जे आहे, ते महत्वही आपण सांगतो आणि त्या दृष्टीने त्याच्यावरती आता आपण काय केलं पाहिजे, याच्यावरतीही आम्ही त्यांच्याशी बोलतो.
तुमच्या काही उपक्रमांमध्ये मी जेव्हा तुमच्या वेबसाईटवर गेले तेव्हा मी बघितलं की रक्ताभिसरण ह्या विषयासाठी तुम्ही त्यांना रक्तपेढीवर घेऊन गेलात, किंवा शिवाजी महाराजांसाठी तुम्ही त्यांना फील्ड व्हिजिट जे आपण म्हणतो किल्ल्यांवर घेऊन गेलात. तसं खग्रास सूर्यग्रहण तेव्हा होतं तेव्हा तुम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलात. म्हणजे हे खरं तर इतकं कौतुकास्पद आहे, कारण प्रॅक्टिकल नॉलेज हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर थोडी माहिती त्याच्याबद्दल देणं. आणि मुळात म्हणजे भात शेती हे एक प्रकल्प जे मला स्वतःलाच खूप आवडलाय, कारण अगदी पवनानगर बहुतेक तुमचं दुसरं घरच झालेलं दिसतंय. पण हे कसं तुमच्या का असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी स्वतः त्या मातीत जाऊन खेळलं पाहिजे, किंवा ते अनुभवलं तर ते जास्ती शिकतील, याच्याबद्दल थोडी माहिती देतं. मी याच्यातला फक्त एक अनुभव सांगते आणि मग अमरजा त्याची पुढची माहिती सांगेल. भातशेतीचं आता जसं तू म्हटलंस तसं की मध्ये आम्ही एक असं केलेलं होतं की पालकांनी आम्हाला विचारलं होतं की आम्हालाही यायचंय तुमच्या बरोबर, तुम्ही तिथे असता, तुम्ही मुलांना घेऊन जाता, तुम्ही मजा करता, तर आम्हालाही यायचं आहे. तर 1 वर्षभर पालकही आले आमच्या बरोबर आणि आम्हाला असं दिसलं की पालक बरोबर असल्यावरती मुलं काम करत नाही किंवा मुलं त्यांच्या बरोबर राहतात, किंवा काही वेळेला असं होतं की पालक फक्त आपल्या मुलांकडे बघतात. तर हे सगळं जाणवल्यानंतर म्हणजे आम्ही त्यावेळेला असं सांगितलं की आता पालकांची आपण हवी तर वेगळी ट्रिप काढू, पण आम्ही मुलांबरोबरच जाणार. आणि मुलं जे तिथे म्हणजे आनंद घेतात तो फक्त मुलांचा आहे. आणि त्या दृष्टीने ही आमची एक खूपच छान अशी होणारी ट्रिप आहे. अमरजा सांगेल आता त्याच्यावर. प्रत्येक वेळी असं होतं, की आपण पाठ्यपुस्तकातले सगळेच अनुभव 100% मुलांना नाहीच देऊ शकत. पण जे देऊ शकतो आहोत, ते जर दिले, तर मुलांना ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. म्हणजे आता ग्रहणाची सहल गेली होती, तर जवळपास आधी 3 ते 4 महिने आमची ग्रहणाची तयारी चालू होती. म्हणजे दर आठवड्याला मुलांशी बोलणं, मग ग्रहण होतं म्हणजे काय होतं, त्याचे प्रकार काय-काय असतात आणि आता याच्या आधीची ग्रहणं कशी घडलेली होती, आता आपण जे बघायला जाणार आहोत ते कसं घडणार आहे, त्याचा प्रकार काय आहे, मग आपण तिथेच का बघायला जातोय, पुण्यातूनही दिसतच आहे की या सगळ्या गोष्टींवर 2.5 ते 3 महिने चर्चा चालू होती. त्याच्यानंतर आम्ही आकाश मित्र मंडळाचे कल्याण डोंबिवलीचे हेमंत मोने म्हणून सर आहेत, तर त्यांना बोलावलं होतं. त्यांचं एक दिवसभराचं वर्कशॉप होतं आणि त्यांनी पूर्ण स्लाईड शो मधून मुलांना ग्रहणाची माहिती सांगितलेली होती. काय पद्धतीने दिसेल आणि मग तिथेच जाऊन का बघायचं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तर भात लावणी असेल, ग्रहणाची सहल असेल, अशा कुठल्याही बाबतीत होतं असं, की मुलं जेव्हा तिथे प्रत्यक्ष जाऊन बघतात ती गोष्ट किंवा शाळेमध्ये स्वतः करून बघतात, या दोन्हीमुळं मुलांना ते अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहतात. पण हे करण्यासाठी नक्कीच ताई-दादांना खूप त्याच्या आधीची पूर्वीची तयारी खूप करायला लागते. आधी जाऊन सगळी चौकशी करणं असेल किंवा सगळ्याच गोष्टी राहणं, खाणं-पिणं, ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. पण त्याच्यातून आम्हालाही मिळणारा अनुभव आणि मुलांनाही मिळणारा अनुभव या दोन्ही गोष्टी खूपच छान असतात. आणि सगळ्यात महत्वाचं की जाता येता किंवा आम्ही ज्या 5-5, 6-6 दिवसांच्या पण सहली घेऊन जातो, तेव्हा मुलांच्या बरोबरचं आमचं जे बॉन्डिंग आहे ते खूप वाढतं. म्हणजे अगदी मुलं दिवसभर आमच्या बरोबर असतात, पण असं एकदाही होत नाही, की आम्ही त्यांना सातत्याने सूचना सांगतोय आणि मुलांनी त्या सूचनेप्रमाणेच काम करायचं आहे. असं होत नाही. एकदा दिवसाच्या सकाळी किंवा आदल्या दिवशी रात्री संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या सूचना सांगितल्या जातात, की आपल्याला इथे जायचंय, हे करायचंय, तिथे ह्या गोष्टी चालतात, ह्या गोष्टी चालत नाहीत. एवढं एकदा सांगितल्यावर सकाळी आम्ही 5 वाजता दार एकदा ठोठावू आणि तुम्ही उठायचं आहे, असं सांगितलेलं असतं. आणि जे तुम्ही मगाशी म्हणालात, की शिस्त कशी, तर हे सांगितलेलं असतं आणि हे तुम्हीही पाळायचंय, आम्ही पण पाळायचंय. कारण आपण ज्या ठिकाणी जातोय तिथले हे नियम आहेत, ते सगळ्यांनी पाळायचे असतात. म्हणजे भात लावणीला सुद्धा गेल्यावर तिथे भरपूर दंगा असतो, चिखलात खेळणं असतं, मस्ती असते. पण तिथे कुठेही त्या दादांकडे जिथे जातो, तर त्यांच्या कुठल्याही गोष्टींना आपल्याकडून हानी पोहोचता कामा नये, ही सूचना आधी दिलेली असते. म्हणजे आपण आपली मजा करत असतो किंवा आपण बेशिस्त वागत असतो इतरांच्या मते, तर त्याच्याने कुणालाही त्रास होऊ नये एवढी मजा तुम्ही घेत असाल तर अगदीच हरकत नाही. मग ती तुमच्यातही त्रास नको आणि बाहेरच्यांनाही नको. पण हे प्रत्यक्ष अनुभव जेव्हा देतो, तेव्हा असं लक्षात येतं, की मुलं ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतात. म्हणजे अगदी 4-5 वर्षांनी सुद्धा मुलांशी कधी या विषयावर बोलायला सुरुवात केली, तर मुलं सांगतात, की "ताई त्यावेळेस आपण हे शिकलेलो होतो. आपण हे बघितलेलं होतं." त्याच्यामुळं
असं करावं लागत नाही की घोकमपट्टी करायची आहे. पुस्तकात ग्रहणांचे प्रकार कोणते आणि ग्रहण का घडतं, कसं घडतं, हे घोकमपट्टी करून उत्तर लिहिण्यापेक्षा मुलांनी जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं, तेव्हा मुलं त्यांचं ते करू शकत होती, लिहू शकत होती आणि आपल्याला अपेक्षितही हेच आहे की त्यांनी त्यांच्या शब्दात लिहावं. पुस्तकातल्या वाक्य जशीच्या तशी लिहून नाहीयेत. ते त्यांच्या शब्दात आलं पाहिजे म्हणजे त्यांना कळलंय की नाही हे समजतं. मग पुस्तकातलं वाक्य लिहिणं फार अवघड जात नाही, जर मला संकल्पना कळलेली असेल तर. बरोबर. अभ्यासात क्रमाव्यतिरिक्त असलेले विषय म्हणजे कला, क्रीडा, कार्यानुभव याचा कसा काय समावेश असतो तुमच्या करिक्युलम मध्ये पूर्ण? हं. कला हा विषय तर अगदी रोज असतोच कलेचा किंवा अ, आपण दिवाळीचं एक प्रदर्शन भरवतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू बनवणं असेल, टाकाऊतून टिकाऊ या या अनेक गोष्टी आपण बनवतो. त्या वस्तू बनवण्यासाठीचं जे कच्चा माल आणायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही मोठ्या मुलांना दुकानांमध्ये घेऊन जातो. तिथला प्रत्यक्ष हिशोब करणं किंवा इथे पुण्यामध्ये रविवार पेठ म्हणून आहे, तिथे कमीत कमी किमतीत वस्तू मिळतात. मग आपल्या शाळेच्या जवळच्या मिळणाऱ्या दुकानातल्या वस्तूंच्या किमती आणि त्याच वस्तू तिथे जाऊन किती कमीत बसतात आणि मग आपण जे काही सगळं बनवतो आहोत, तर त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळेल? मग आपण कुठून वस्तू आणायला पाहिजेत? त्या कशा वापरायला हव्यात? तर या सगळ्या गोष्टी आपण मुलांच्या बरोबर शेअर करतो आणि मोठी मुलं त्याच्यामध्ये जास्त सहभाग घेतात. हे सगळं बनवण्यापासून, सगळा खर्च करण्यापासून एक ताईदादा त्यांच्याबरोबर असतात आणि बाकीचं सगळं नियोजन हे मुलं करतात. म्हणजे ताईदादा आणि मुलं मिळून हे नियोजन केलं जातं आणि प्रदर्शन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामधून मिळालेले पैसे आहेत, तर ते आपल्याला आपण घातले किती, आपल्याला मिळाले किती, प्रत्येकाने कामं किती केली आहेत. मग मुलांची बँक आहे. त्या बँकेत प्रत्येकाच्या कामानुसार आपण त्यांच्या नावावर पैसे भरतो त्या बँकेमध्ये आणि मग जेव्हा ही मुलं 10वी पास आउट होतात, तेव्हा त्या वर्षीचं जे गॅदरिंग असतं म्हणजे आपण त्याला आनंद मेळा म्हणतो. तर त्याच्यामध्ये या 10वी पास आउट होणाऱ्या मुलांना त्यांनी आजपर्यंत ज्या वस्तू बनवल्या आहेत आणि पैसे मिळवलेत, ही सगळी रक्कम आपण मुलांना देतो. तर आतापर्यंत साधारण मुलांना आपण एका मुलाला 1500, 1600 या पद्धतीने पैसे मिळालेले आहेत. 3 वर्षातले, 4 वर्षातले असे मिळून. आता जी जुनी मुलं आहेत त्यांचे ते जास्त जमा होत जात आहेत. क्रीडामध्ये पण आपण असं करतो, की मुलांसाठी आपण ग्राउंडची सोय केलेली असते दरवर्षी आणि जवळचं ग्राउंड बघितलेलं असतं आणि तिथे साधारण दिवाळीपर्यंत तर आपल्याकडे होत नाही कारण पाऊस चालू असतो म्हणून. पण दिवाळीनंतर मात्र आपण मुलांना ग्राउंडवर खेळायला घेऊन जातो. मग कधीतरी मुलंच प्लॅनिंग करतात, की एक दिवस आपण स्पोर्ट्स डे ठेवायचा आहे आणि मग त्याप्रमाणे सकाळपासून काय-काय असेल. मग त्याच्यामध्ये बैठे खेळ आहेत, ग्रुपचे खेळ आहेत, दोघा-दोघांनी खेळायचे खेळ आहेत. असं सगळं नियोजन ते स्वतः करतात आणि मग त्याप्रमाणे आपण तो दिवस एक साजराही करतो. आणि मग दिवाळीच्या आधी मात्र मुलं रोज सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा 20 सूर्यनमस्कार घालतात आणि मग त्याच्यानंतर आपलं पुढचं काम सुरू होतं. दुसरा एक मोठा माझा प्रश्न म्हणजे मराठी माध्यम. आता सध्या पुन्हा त्या गोष्टीवर पण खूप चर्चा सध्या चालू आहे, की मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत. तर हे माध्यम निवडण्याचं कारण काय? की आणि दुसऱ्या भाषांमध्ये स्पेशली इंग्लिश याच्यामध्ये मग ते प्रावीण्य कसं मिळवतात? म्हणजे तुम्ही वाचनावर भर देता किंवा तुमचं माध्यम 10वी परीक्षा देताना पण मराठीच असतं का? कसं आहे तुमच्याकडे? खरं तर आम्ही म्हणजे आता आम्ही तिघी जणी मराठी मीडियम मधल्याच. त्यामुळे मराठीतून शिकून काही कुणाचं कमी हे होत नाही, नुकसान होत नाही हे मानणाऱ्यापैकी आम्ही तिघीच आधी आहोत. आणि त्यामुळे हे एक खात्री होतीच की आपण हे करू शकतोच. आणि जे काही आपल्याला सांगायचं आहे ते सांगण्यासाठी जर मराठी जास्त चांगलं आहे, तर त्या दृष्टीने त्याच्यामध्ये का काम करू नये? आणि दुसरं म्हणजे असं दिसून येतं की इंग्लिश मीडियम जरी असलं तरी सुद्धा इंग्लिशमध्ये जे काही साहित्य आहे किंवा जे काही अवेलेबल गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात असंही नाही. मग जर तुमच्याकडे उत्तम गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या भाषेतनं सांगू शकता आणि मुलांनाही ते कळणं सोपं जातं. म्हणजे अगदी ताई दादाच्या लेव्हलला किंवा आई मावशी असं नाहीये, असं करायचंय असं म्हणून जे सांगू शकतो आपण इतक्या साध्या लेव्हलला ते करण्यासाठी आपल्याला भाषा कशाला बदलायला हवी. त्यामुळे हा एक मुद्दा होताच. त्यामुळे मराठीतून शिकवायचं हे पहिल्यापासून ठरवलेलंच होतं. काढायची शाळा ती मराठी माध्यमाचीच काढायची आणि हे करत असताना इंग्लिश मात्र उत्तम झालंच पाहिजे.
किंवा त्याच्यामध्ये 10वी झाल्यानंतर जर मला सायन्स आणि मॅथ्स घेऊन जर पुढे जायचं आहे, तर ते करताना मला त्याचा कुठलाही अडसर होता कामा नये, हेही एक मनात होतं. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक सोपा उपाय असा दिलेला आहे, की तुम्ही 8वी नंतर सेमी इंग्लिश घेऊ शकता, अच्छा. की ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि विज्ञान जे आहे ते इंग्लिशमधनं घेता येतं. म्हणजे इतिहास, भूगोल मला गरज नाहीये. मी मराठीतून केलं काय, इंग्लिशमधून केलं काय, त्यांनी माझ्या भाषेवरती काही फरक पडत नाहीये. मग ते मी बरोबर. मराठीतून लिहू शकते. आणि ज्यांना जायचंच आहे त्या फील्डमध्ये, त्यांनी गणित आणि विज्ञान हे इंग्लिशमधून घेऊन ते पुढे जाऊ शकतात. काही वेळेला आमच्याकडे असं होतं, की 5वी पासूनच थोडा ह्याच्यावरती विचार केला जातो आणि त्यामुळे सगळ्या म्हणजे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये मुख्यत्वे त्यांच्या ज्या संकल्पना आहेत, त्या मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही त्यांच्या समोर मांडल्या जातात. अच्छा. आणि त्यामुळे पॅरलल त्यांना हां. आणि त्यामुळे त्यांना जर आपण कुठले एखादं काही वाचायला द्यायचं असेल, जे इंग्लिशमध्ये असेल किंवा YouTubeवरचे अनेक छोटे-छोटे हेही चॅनल्सवरती आपण जे बघितले, व्हिडिओज बघितले, तर तेही काही-काही उत्तम आहेत. तर ते सुद्धा त्यांना कळालं, मग तिथे प्रश्न येत नाही. त्यामुळे हळू त्यांचं या दृष्टीने काम सुरू होतं. पण इंग्लिशच्या बाबतीत जर आपण म्हणायचं झालं किंवा भाषेच्या बाबतीत म्हणायचं झालं, तर ज्या 4 मुख्य संकल्पना आहेत, की वाचन चांगलं आलं पाहिजे, बोलता चांगलं आलं पाहिजे, लिहिता चांगलं आलं पाहिजे. त्यामुळे इंग्लिश सुद्धा आमचं हे अशा पद्धतीनेच पुढे जातं, की बालवाडीमध्ये फक्त त्यांना लिहून दाखवलं जातं किंवा वाचून दाखवलं जातं, जे त्यांनी फक्त बघायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. बरोबर. पहिलीपासून खरं तर लेखन सुरू होतं, वाचन सुरू होतं आणि मग हळू त्याच्यामध्ये क्षमता वाढत जाते. तेच मराठीचं आपण हेही करता येईल, की पहिलीमध्ये जे काही वाचन पाठ आहेत, लेखन पाठ आहेत, त्याची सुरुवात करणं. म्हणजे आता प्राजक्ताचंच सांगायचं तर तिचं अक्षर अतिशय उत्तम आहे. म्हणजे मध्ये आम्ही तिच्या मागे लागलो होतो, की तुझ्या अक्षराचा आपण फॉन्ट तयार करून घेऊया. इतकं उत्तम अक्षर आहे तिचं. तर म्हणजे त्यामुळे ती जेव्हा मुलांना शिकवते पहिलीच्या, की हे अक्षर असं काढायचंय. तर तेव्हा आमच्या म्हणजे मुलांसमोर तो एक परिपाठच आहे, की हे असं आलं पाहिजे. तर हेही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये येत जातं आणि हळू वाचन आणि लेखनाचे वेगवेगळे उपक्रम तर ती घेतेच. त्यामुळे त्याच्यातनं ते पुढे घेऊन जाणं हे मराठीसाठी आणि तसंच इंग्लिशसाठीही असे दोन्ही गोष्टी प्रत्येक भाषेसाठी केल्या जातात असं आपण म्हणूया आणि त्यामुळे ती समृद्ध होत जाते. त्यामुळे जेव्हा 7वी पर्यंत मुलं येतात तोपर्यंत त्यांचं हे वाचन, लेखन असेल किंवा ते बोलणं असेल त्याच्यावरचं, हे त्याच्यामध्ये त्यांनी इतकं प्रभुत्व मिळवलेलं असतं, की 8वी मध्ये जर मला सेमी इंग्लिश घ्यायचं आहे असं तेव्हा जो मुलगा ठरवतो, त्यावेळेला त्याला इंग्लिशमधूनही विज्ञान आणि गणित घेता येतं. म्हणजे हा त्याचा स्वतःचाही निर्णय असतो. त्यामुळे हे खूप फरक पडतो. स्वयंशिस्त, स्वयंप्रेरणा या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये अंगीभूत करण्यासाठी तुम्ही सगळेजण खूप प्रयत्न करताय असं दिसतंय. पण काही वेळा असं अडचणी आल्यात का, की मूल सांगतंय आपल्याला, पण आपल्याला ती गोष्ट करता येऊ शकत नाहीये. मग ती तुम्ही मुलांना कशी समजावता, की हे आपल्याला आता नाही होणार, करता येणार. तू सांगतोयस हे जरी योग्य असलं तरी, मग ते कसं समजावून सांगतात? मुलांच्या बरोबर खरं तर सगळ्या गोष्टी शेअर करतो. मुलांची बालसभा असते. त्याच्यामध्ये मोठी मुलं त्याच्यामध्ये आपण ती बालसभा सगळी कंडक्ट करत असतात. इतिहासामध्ये आपण त्यांची निवडणूक या स्वरूपातही घेतो हो. एका इयत्तेला, की त्या निवडणुकीतनं मुलं निवडून आलेली असतात आणि मग त्या मुलांनी सगळा कारभार बघायचा असतो. कारभार याचा अर्थ असा, की त्यांच्यातली आपापसातली झालेली भांडणं असतील किंवा त्यांची काही मागणी असेल, आम्हाला हे पाहिजे, हा तास एवढा वेळ पाहिजे, खेळायला इतका वेळ वाढवून द्यायचा आहे. अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आपण मुलांकडूनच आल्यानंतर त्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतो. पण काही गोष्टी अशा असतात, की ज्या आपण नाहीत करू शकत आहोत. तर त्यावेळेला मुलांच्या समोरच ती समस्या मांडली जाते, कुठलीही आलेली, की एखादं मूल सातत्याने त्रास देतं आहे. सगळ्यांनाच सतत त्रास देतंय आणि मग त्याला आपण सांगून झालं, सगळ्या ताईंनी सांगून झालं, सगळ्या भाषेत सांगून झालं, तर मग नाही हे होतंय. तर शेवटी जेव्हा बालसभा असते, तेव्हा त्या मुलालाही समोर बसवलं जातं आणि हे होत नाहीये. तुझ्यामुळे इतरांना या गोष्टींचा त्रास होतोय. तर आता तुला असा त्रास झाला तर तू काय करशील? तुला दुसऱ्यांकडून या पद्धतीचा त्रास व्हायला लागला, तर तुझं काय म्हणणं असेल? किंवा इतरांना जो त्रास होतो आहे, हे तरी तुला मान्य आहे का, की आपण काहीतरी करतोय आणि त्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय. मग आता त्या मुलांनी स्वतःनीच सांगायचं आहे, की मी काय माझ्यात बदल घडवीन आणि ते बदल नाहीच झाले, तर मग मला शिक्षा काय असेल? मग ती शिक्षा या स्वरूपात म्हणजे मारणं किंवा ओरडणं, रागवणं हे नाहीच आहे.
पण एखादं मूल सातत्याने तीच गोष्ट करत असेल तर त्याला काय पर्याय असू शकतो हा त्यांनी स्वतःनी सुचवलेला बरा, कारण दुसऱ्यांनी सुचवल्यावर त्याला ते अमान्य असतं. तर या पद्धतीने मुलांना कायमच सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना विश्वासात घेतलं जातं. आणि ही जी निवडून आलेली आपण मुलं म्हणतो, तर ती पण मुलं सातत्याने या मुलांच्या संपर्कात असतात सगळ्याच. म्हणजे ही एक गोष्ट आनंदक्षणामध्ये खूप छान आहे, की बालवाडीपासून 10वी पर्यंतची सगळी मुलं एकमेकांच्या संपर्कात तितकीच जास्त असतात. अच्छा. म्हणजे अगदी कौतुकाने सांगावसं वाटेल, की एकही मूल असं नाही, की ज्याला शाळेतलं दुसरं मूल माहिती नाही. म्हणजे त्याला नाव विचारलं, की "अरे तुला हे माहिती आहे का?" तर तो होच म्हणणार. म्हणजे कितवीत आहे एखाद दुसरी इयत्ता मागे-पुढे सांगू शकेल. पण मूल माहिती आहे का? तर माहिती आहे. असं होतच नाही, की एकमेकांना मुलं माहिती नाहीत आणि त्यांचा रॅपो पण चांगला असतो. त्याच्यामुळं कुठलीही समस्या आल्यावर त्याचं निराकरण करण्यासाठी पहिल्यांदा ती समस्या मुलांच्या समोर ठेवली जाते. म्हणजे मध्ये-मध्ये असं होत होतं, की एका मुलाची एकच चप्पल किंवा एकच बूट सारखा गायब होतोय. तर ते कशामुळं होतंय? तर हे ताई-दादा सगळ्यांनी शोधून झालं, पण ते शेवटी मुलं आहेत. ते थांग पत्ता लागू देत नाहीत, की हे कशामुळं होतं, कोण करतं, का करतात हे माहीत नसतं. पण मग याच्यासाठी एकदा तिथे 4 वेळा आमची बालसभा झाली, की काय करायचं? त्या मुलाचा शूज सतत गायब होतोय आणि हे कोण करतंय? मग ते हळू पहिल्या सभेमध्ये न सांगणं, मग दुसऱ्या सभेत थोडंसं, की हे मोठीच मुलं करत असतील, मग अमुक करत असतील. असं करत शेवटी ते तिथपर्यंत पोहोचतं, की हां, अमुक एक मुलगा करतो आहे आणि त्यांनी जर आता हे मान्य केलं, की मी हे करतोय, तर आता इथून पुढे त्यांनी ते करायचं नाहीये. त्याला काही त्याच्याबद्दलची शिक्षा किंवा असं काही होणार नाहीये. पण हे पुन्हा होता कामा नये. याच्यानंतर मात्र झालं, तर आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी एक शिक्षा ठरवायची आहे, असं होतं. त्याच्यामुळे कुठलीही समस्या आली, ती मुलं, पालक, व्हॅनवाले काका, ताई, दादा कुणाच्याही संपर्कातली असेल, तर ती पहिले मुलांच्या समोर मांडलीच जाते. आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, की ताईंनी त्याच्यावरचा तोडगा काढण्यापेक्षा मुलांनी काढलेला तोडगा हा जास्त उपयोगी ठरतो. कारण ते त्यांच्याकडनंच आलेलं असतं, की आम्ही असं करू. त्याच्यामुळे त्यांना ते मान्य करावं लागतं. जेव्हा आपण म्हणतो, की स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त तर त्याच्यामध्ये जबाबदारी हा एक मोठा विषय असतो, की त्यांनाच ती जबाबदारी दिली, तर ते जास्त चोख पार पाडतात ती. आपण आपल्यावर जबाबदारी घेतली, की अभ्यासाच्याही बाबतीत तेच असतं, की मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी पालकांनीच घेतलेली असते. त्याच्यामुळं घरी आल्यावर अभ्यास कर हे पालक सांगत राहतात. जोपर्यंत मूल त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत नाही, तोपर्यंत त्याला सांगायची वेळ येणार नाही असं होत नाही. म्हणजे मला हे करायचं आहे, हे करायचंय म्हणलं, की कितीही धडपडीने मूल ते करायला लागतं. पण आई आणि शिक्षक हे सांगतायत म्हणलं, की मग ते त्यांना वाटतंय ना, की मी करावं. मग काय नाही केलं तरी चालतं. ते मला वाटत नाही तोपर्यंत मी करणार नाही. हेच सगळ्या बाबतीत घडतं मुलांच्या. तुमच्या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल आम्हाला काही थोडीशी माहिती देऊ शकाल? म्हणजे जे आता उत्सुक पेरेंट्स आहेत त्यांच्यापर्यंत पण ते पोहोचू शकेल आणि मुळात जी आपली नेहमीची पद्धत आहे इंटरव्ह्यू घेणं किंवा लेखी परीक्षा देणं, तशाच पद्धतीने करता तुम्ही? हां. प्रवेशाच्या बाबतीत असं असतं, की आपण कुठलीही आपली अशी प्रवेश परीक्षा अशी नसतेच. जे पालक येतात, तर आपण सगळ्यात महत्त्वाचं आधी असं असतं, की आनंदक्षणची जी संकल्पना आहे, ती त्या पालकांना पटली पाहिजे. बरोबर. म्हणजे हल्लीच्या काळात सगळेजण एकतर इंग्लिश माध्यमाच्या मागे असणारे असतात, दुसरं खूप स्पर्धांच्या मागे लागलेले असतात. तर आपण आनंदक्षणमध्ये कुठल्याही स्पर्धा घेत नाहीत आणि आनंदक्षणकडून कुठल्या स्पर्धेला मुलांना सोडत नाहीत. अच्छा. म्हणजे शाळेचं पत्र देऊन स्पर्धेला पाठवायचं असं होत नाही. तर मुळात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा घोकंपट्टी आहे, गणवेश नाहीये मुलांना, बेंचेस नाहीत, फॉर्मल शाळेसारखी शाळा नाही. या सगळ्या गोष्टी आधी पालकांना पटल्या पाहिजेत. हं. तर त्या आधी आम्ही समजावून सांगतो. त्या जर पालकांना पटल्या, तर मग आम्ही मुलाशी बोलतो. पण बोलतो या स्वरूपात, की नाव, पत्ता, कुठे राहतोस, काय करायला आवडतं, या पद्धतीने बोलतो. ही प्रवेश प्रक्रिया असते ती बालवाडीच्या मुलांची असते. मोठ्या मुलांना जेव्हा प्रवेश द्यायची वेळ येते पहिलीपासून पुढच्या, तेव्हा त्यांची एक छोटी परीक्षा जी शाळेमध्ये आपल्या असते वार्षिक परीक्षा, चाचणी परीक्षा. तर त्याच्यातला कुठलाही एक पेपर मुलांना त्या इयत्तेचा सोडवायला दिला जातो आणि त्याच्यातलं कितपत येतं आहे म्हणजे 50% च्या पुढचं येत असेल, तर आपण पुढच्या इयत्तेत त्या मुलांना ॲडमिशन देतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये
मुलाशी बोलताना जर काही कमतरता आढळल्या मुलामध्ये किंवा मुलाच्या काही विशेष गरजा आहेत असं वाटलं, किंवा माझ्या वयाला मूल पहिली शाळा सोडून येत आहे, तर त्याची कारणं विचारली जातात, की पहिली शाळा सोडण्याचं कारण काय होतं? आणि मग काही विशेष गरज असेल, तर आपल्याकडे जी सायकॉलॉजिस्ट ताई येते, जी वर्षभर आपल्या मुलांबरोबर काम करते, तिच्याकडे एक सेशन आपण करायला पाठवतो. आणि पालकांचं आणि मुलांचं असं दोघांचंही ते होणं गरजेचं असतं. आणि जेव्हा तिच्याकडनं रिपोर्ट येतो, की आम्ही सगळ्या ताई आनंद क्षणमधल्या त्या मुलाला शिकवायला कॅपेबल आहोत. कारण आनंद क्षणमध्ये कोणीही डी-एड झालेलं नाहीये. त्याच्यामुळे त्या मुलाची जर काही विशेष गरज असेल आणि त्याला काही वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असेल, तर ती तज्ञता आमच्याकडे नाही. म्हणून केवळ आपण एखाद्या मुलाला नाही म्हणून सांगतो. अच्छा. अदरवाईज जी सगळी मुलं येणारी आहेत त्यांना आपण घेतोच. तिथे घेत नाही असा प्रकार होत नाही. फक्त एखाद्या मुलाला रेमेडियल गरज आहे किंवा वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे आणि ती तज्ञता एखाद्या ताईकडे असून उपयोग नाही, तर त्याला जे विषय शिकवणाऱ्या ज्या सगळ्या ताई आहेत, त्या सगळ्यांना ती असायला हवी आहे. मग त्या मुलाला घेऊन आपण वर्षभर त्याचं नुकसान तर करत नाही आहेत ना, हा विचार करून आपण एखाद्या मुलाला नाही म्हणून सांगतो. पण बाकी सगळ्या मुलांना आपण प्रवेश देतो. वा. आता अशी छान बातमी तुमच्याकडनं कळली की तुम्ही आता नवीन वास्तूमध्ये प्रवेश करणार आहात. तर मग तिथल्या क्लासरूम्स आणि ह्याचं काही ठरवलंय का तुम्ही? स्मार्ट क्लासरूम्स वगैरे असं काही करणार आहात का काय? नवीन प्लॅन्स काय आहेत? एकतर आधी प्रत्येक वर्गामध्ये आमच्या 30 ते 35 ह्याच्यापेक्षा जास्त मुलं असणार नाहीत हे आमचं ठरलेलंच आहे. त्यामुळे त्यांना बसण्याच्या दृष्टीने आधी योग्य असेल अशा मोठ्या वर्गखोल्या आता बांधून घेतो आहोत. त्यामुळे तो एक मोकळेपणा असणार आहे तिथे. जसं आधी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे मुलांची सगळी वह्या पुस्तकं आणि त्यांची जी काही साधनं असतात, ती सगळी साधनं ही शाळेत ठेवली जातात. आणि त्यामुळे शाळेतली म्हणजे वर्गातली जागा जाऊ नये आणि त्याच्यामुळे जेवढं जास्त भिंतीत काम करता येईल, की भिंतीत कपाटं असतील, भिंतीतली जागा वापरली गेली आहे, असा थोडासा एक विचार करून ती सगळी जागा वापरण्याचा एक प्रयत्न करतोय. खिडक्या मोठ्या आहेत, त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश, हवा हेही मिळणार आहे आणि खालच्या लेव्हलला असणारच म्हणजे मुलांनी बाहेर बघितलं तरीही आम्हाला चालणार आहे. सो असं नाहीये की त्या वरच्या लेव्हलला आहेत आणि मुलांनी बाहेर बघायचंच नाही आणि त्या फक्त सूर्यप्रकाश किंवा उजेडाच्या वाऱ्यासाठीच ठेवलेल्या आहेत. तर मुलांना जो एक मोकळेपणा लागतो, तो मोकळेपणा मिळावा त्यासाठी त्या खालच्याही लेव्हलला असणार आहेत. आजूबाजूला जागा भरपूर आहे, खेळण्यासाठी जागा भरपूर आहे आणि आमच्याकडे असं कधीच होत नाही की 1 तास संपल्यानंतर मुलं वर्गातच बसतात. मुलं हिंडून येतात, थोडं फिरून येतात. त्यामुळे तो एक बरं. मोकळेपणा असणार आहे. तर अशा दृष्टीने जो एक मोकळेपणा लागतो, तो मोकळेपणा पूर्ण त्या वास्तूला यावा, याचा पहिला प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे पूर्ण ग्राउंड फ्लोअरच एक बांधतो आहोत, की जिथे वर-खाली सुद्धा करायला लागणार नाही. मुलांना पटकन आत-बाहेर करणं सोपं जाईल आणि त्यांची ये-जा जी आहे त्या दृष्टीनेही ते सोपं राहील. त्याच्यानंतर तायांची म्हणजे स्टाफ रूम पहिल्यांदा आमच्या आता शाळेला स्टाफ रूम बांधतोय आम्ही, की आतापर्यंत आम्हाला तायांना जागा नव्हती. पण यावेळेला त्यांनी विचारल्यावरती आम्हाला तसं झालं, की अरे वाह! आपल्यालाही एक आता खोली मिळणार आहे. एक विचार इथे केले गेलेला आहे. पण तो सुद्धा असा आहे, की सगळे वर्ग जे आहेत त्यांच्या जवळ ते असणार आहे. त्यामुळे कोणत्याही मुलाला कधीही तिथे यायला अवेलेबल असलं पाहिजे, अशा पद्धतीने ते मध्यात असणार आहे. स्मार्ट हे आपण म्हटलं तसं, की स्मार्ट करायचं आहेच. पण स्मार्ट करायचं या दृष्टीने काय करायचं? तर सध्या आमच्या डोक्यामध्ये असं आहे, की प्रत्येक वर्गामध्ये एक स्मार्ट मॉनिटर असेल आणि एक कॉम्प्युटर असेल, की ज्याचा उपयोग कोणत्याही ताईला शिकवण्यासाठी करता आला पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करतो आहोत, की आपल्या पण शाळेमध्ये काही कारण आम्हाला बरंच काय-काय दाखवायचंही असतं मुलांना. म्हणजे आम्ही अनेक चित्रपटही दाखवतो, की जे आपल्या सिलेबसशी रिलेटेड नसले तरी सुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्र बघावेत. असं जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही ते दाखवतो. आता वर्गखोल्या बांधत असताना सुद्धा 3-3 वर्गांच्या अशा जोड्या आहेत. तर त्यामुळे ते करत असताना त्यांच्या मधल्या ज्या भिंती आहेत, त्या मधल्या भिंती आम्ही दगडी बांधणार नाही आहोत. तिथे पार्टिशन असणार आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा वेगळं केलं जाईल, तेव्हा जवळ-जवळ 900 स्क्वेअर फूटचा हॉल मुलांना एकत्र तयार होऊ शकतो. असा एक मोकळेपणा सुद्धा तिथे आणण्याचा एक विचार करतो आहोत. त्यामुळे म्हटलं तर बंदिस्त आहे, म्हटलं तर वर्गखोल्या आहेत आणि मुलं तिथे काम करतात. पण जर गरज आहे तर ते मोकळं करा आणि एक मोठी जागा तुम्हाला मिळेल, अशा पद्धतीने एक थोडंसं बांधायचा प्रयत्न करतो आहोत.
आणि एक मला सांगायला आवडेल की आपण फळ्यावर जास्तीत जास्त लिहिलेलं बघतो इतर शाळांमध्ये. तर आपल्याकडे आनंदक्षणमध्ये अशी सोय असते की वर्गांमध्येच मुलांच्या उंचीपर्यंत काळा रंग दिलेला आणि तिथं मुलं त्यांना पाहिजे ते सगळं लिहू शकतील असं प्रत्येक वर्गात एक सोय. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की जी फरशी आहे खालची, तर ती अतिशय पॉश फरशी न टाकता आम्ही तिथे खाली कोबा किंवा शहाबादी फरशी, जेणेकरून सध्या सुद्धा आम्ही फरशीवर खूप लिखाण करतो सगळ्या ताई. 1ली ते 4थीच्या मुलांना त्याचा एक इतका छान आनंद आणि मोकळेपणा असतो की खडू दिल्यानंतर सगळं त्याच्यावर लिहायचं असतं. आणि ताई सुद्धा म्हणजे मराठीची ताई जी आहे ती वेगवेगळी अक्षरं 1लीच्या मुलांना मोठीच्या मोठी म्हणजे क हे अक्षर जमिनीवर काढणं आणि त्याच्यावरून चालता येणं त्याच्या क्रमाप्रमाणे, त्याचं वळण जसं आहे तसं चालता येणं, असे उपक्रम 1लीमध्ये घेतले जातात सगळ्या अक्षरांचे. तसंच त्याच्यावर मोठे मोठे अक्षरं लिहून त्याच्यावर दगड ठेवणं, फुलं ठेवणं, बिया ठेवणं, हे सगळं आपण जमिनीवर करायला देतो मुलांना. तर या सगळ्याच गोष्टी आणि गणित सुद्धा पूर्ण वर्गामध्ये इथून तिथून सगळी एकत्र अशी ओळीने लिहिलेली असतात आणि प्रत्येक मुलांनी आपापला खडू घ्यायचा आणि गणित सोडवायला सुरुवात करायची. जेव्हा गणित करून बघतो म्हणजे आईस्क्रीमच्या गाड्या वापरणं असेल, गठ्ठे, ठोकळे हे वापरणं असेल, तर ते आपण फळ्यावर नाही ठेवू शकत. आणि प्रत्येक मुलाला वहीवर पण ठेवायला जागा नसते कारण वहीवर छोटं असतं. तेव्हा एका शहाबादी फरशीच्या मापा एवढं गणित मांडणं, त्याच्यात दशक एककाची घरं करणं आणि त्याच्यावर सगळ्या वस्तू मांडून हातचा इकडून इकडे कसा जातो, वजाबाकी कशी केली जाते, हे सगळं वस्तू वापरून जे करायला लागतं, हे सगळं आपण जमिनीवर करतो. अगदी 5वी-6वी पर्यंतची सगळी मुलं जमिनीवर काम करायला उत्सुक असतात. तर ही सगळी मुभा आपण आता नवीन जागेमध्ये मुलांना देतो आहोत. एकदम खूप छान खूप वेगळ्या छान. संकल्पना आहेत आणि मुळात म्हणजे आपण आपल्या आजी-आजोबांकडे कसे वाढलो त्या पद्धतीने तुम्ही मुलांना देताय. बरोबर. म्हणजे आता आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टींमधनं असं काही तुम्हाला अनुभव आलाय का, की याच्यामुळे मुलांचं जे काही आपल्या मोबाईल किंवा टीव्हीकडचं आकर्षण कमी आहे, तुमच्या शाळेमधल्या मुलांचं जे काही ओढा आहे, ते कमी आहे का? असा काही अनुभव आलाय तुम्हाला? तुमच्या ह्या शिक्षण पद्धतीमुळे? कारण तुम्ही भरपूर मोकळीक देताय. आपण मुलांना इतक्या स्ट्रेसखाली ठेवतो, त्याच्यामुळे मग ते म्हणजे बंधनं तोडून असं काहीतरी करण्याच्या मागे लागतात. तर तुमच्या या मोकळ्या पद्धतीमुळे असा काही फरक तुम्हाला जाणवून येतो मुलांमध्ये? सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट अशी आहे, की शाळेची वेळ संपल्यानंतरही मुलांना घरी जायची गडबडच नसते. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आई-बाबा ओढून म्हणजे 15-15, 20-20 मिनिट खाली थांबलेले असतात आणि व्हॅनवाले काका हाका मारत असतात, की "अरे चला, चला." पण मुलं इतका वेळ रेंगाळलेली असतात. "हां, थांब थोडंसं ह्याच्याशी बोलायचं राहिलंय, याला हे सांगायचं राहिलंय, मला वर्गातलं हे करायचं राहिलंय." म्हणजे असं इतर शाळांमध्ये जे असतं, की कधी एकदा बेल होती आणि मी वर्गातनं बाहेर पडतोय. हे मधल्या सुट्टीच्याही बाबतीत आणि शाळा सुटतानाच्याही बाबतीत होतं. तसं आनंद क्षणमध्ये नाही होत. आम्हाला साधारण पुढच्या अर्ध्या तासाने आम्हाला सांगायला लागतं, "अरे आता जा, काका खूप वेळ थांबलेत, पोचायला उशीर होतोय." हे सांगायला लागतं. त्याच्यामुळे मुलांना शाळेत बसायला खूप आवडतं आणि शाळेतच रमायला खूप आवडतं. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरं की सगळ्यांच्याच घरी आता माध्यमं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्याचा वापर होऊ शकतो. तर हा अनुभव आम्हाला पण आहे, की जे काम घरी करायला दिलेलं असतं, सादरीकरण असेल, काही माहिती शोधून आणायची असेल, तर त्या गोष्टीसाठी घरी आधी माध्यमांचा वापर केला जात होता. जातो अजूनही. कारण जे नवीन पालक असतात त्यांना सर्रास एकच माहिती असतं, की Googleला जाणे, सर्च करणे आणि मुलांना माहिती देणे. पण या गोष्टी होतात. त्या अजूनही होतात. पण मग हे सातत्याने सांगितलं जातं प्रत्येक वेळेला. कारण मुलाच्या हातातली माहिती बघितली किंवा मूल जे बोलतंय हे बघितल्यावर कुठल्याही ताईच्या लक्षात येतं, की ही त्याच्या शब्दातली माहिती नाहीये, ही Googleची माहिती आहे. हे लक्षात आल्यानंतर आपण सांगतो, की तुझ्या शब्दात तू लिहिणं अपेक्षित आहे. ते कितीही तोडकं-मोडकं असू दे. आम्हाला ते चालणार आहे. ते कसं दुरुस्त करायचं हे आपण बघूयात. कारण कुठलीच ताई पहिली रिएक्शन अशी देत नाही, की हे चुकीचं आहे. म्हणजे चुकीचा हा शब्द जात नाही कुणाच्याच तोंडातनं. त्याच्यामुळं आपण ह्याच्यात सुधारणा काय करूया? या पद्धतीने प्रत्येक ताई बोलते. त्याच्यामुळं आता हळू-हळू असं झालंय, की मुलांचं ते प्रमाण माध्यमांवर उपलब्ध असणाऱ्या माहिती घेण्याचं आणि तेच सादर करण्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी आलेलं आहे. आणि आपण पालकांनाही हे सांगतो, की तुम्ही पुस्तकं उपलब्ध करून द्या
आणि सगळ्यात सोपा मार्ग की जो अभ्यास दिलेला आहे त्याच्यातली एखादी तज्ञ व्यक्ती तुमच्या आसपास असेल तर मुलाला त्यांच्याकडे घेऊन जा आणि प्रत्यक्ष बोलायला सांगा. या सगळ्यांनी मुलांचं जे कम्युनिकेशन वाढतं समाजाबरोबर आहे किंवा त्यांची स्वतःची बोलण्याची क्षमता जी असते, संभाषण कौशल्य जे वाढतं ते सगळ्यात जास्त होतं. म्हणजे अगदी आपल्या बिल्डिंगच्या वॉचमन पासून दूधवाल्या काकांपासून ते आपल्याकडे सोसायटीचे कोणी अध्यक्ष असतील आणि ते सगळा कारभार कसा सांभाळतात इथपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण मुलांना देतो करायला आणि याचे उपक्रमही काढलेले असतात. त्याच्यामुळं माध्यमांमध्ये जाणं किंवा स्क्रीनचा वापर करणं हे कमीत कमी करावं अशी आमची इच्छा असते आणि त्याच्यासाठी प्रयत्न हा सतत चालू असतो. आपण नॉर्मल शाळांमध्ये म्हणजे आमच्या शाळांमध्ये बघतो की मुलं म्हणजे उधाणलेली असतात. म्हणजे दुसऱ्यांना चिमटे काढणं, दुसऱ्यांच्या वहीवरती रेघोट्या ओढणं किंवा त्यांनी काढलेल्या छान चित्रावरती पाणी ओतणं मुद्दाम वगैरे असं होतं का मग तुमच्या शाळेमध्ये? इतकी मोकळीक तुम्ही जर देताय तर? होतं खरं तर, कारण ती मुलंच आहेत शेवटी. त्याच्यामध्ये मुलांच्या स्वभावात तर फरक नाही पडणार आहे. कारण त्यांना या गोष्टी करायच्या असतात. ते काही सगळेच जण करतात असं नाही. एखाद दुसरं मूल प्रत्येक वर्गात असतं, की जे अशा गोष्टी करत असतात. पण जसं मी आधी म्हणाले तसं, की बालसभा घेतल्यानंतर या गोष्टी समोर येतात. मुलं त्यांच्या त्यांच्या समस्या मांडतात, की एखादं मूल सातत्याने त्रास देत असेल, तर हा मुलगा सतत त्रास देतो आणि मग माझ्या वह्या खराब होतात, वस्तू गायब होतात. किंवा वाट्टेल तिकडे टाकलेले असतात. ह्या गोष्टी घडतातच. तर त्या घडत नाहीत असं नाही. त्याला कोणीच अपवाद नाहीये. पण फक्त त्याच्यावरचा जो पर्याय काढला जातो, तो मुलांच्या बरोबर मिळून काढला जातो. त्याच्यामुळं अ, आपण शिस्त लावतोय असं म्हणण्यापेक्षा मुलं स्वतःला शिस्त लावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या दृष्टिकोनातनं आपण त्यांच्याबरोबर व्यवहार करतो. एक उत्सुकता आहे मला की इतकं सगळं तुमच्या शाळेमध्ये वेगळं आहे. मोकळेपणा आहे, अभ्यासाची, शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. ताई-दादांची शिकवण्याची, बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मग तुमच्या शाळेची प्रार्थना कशी आहे? आमच्या शाळेची जी प्रार्थना आहे ते जेव्हा हे आम्ही सुरू केलं आनंदक्षण, तेव्हा आम्ही धनश्रीशी बोललो. धनश्री लेले माझी नणंद आहे. तिच्याशी मी बोलले होते या बाबतीत आणि तिला मी म्हटलं होतं, की प्रार्थना हवी पण प्रार्थना वेगळी हवी. तर तिने आमच्या आनंदक्षणला अशी समर्पक असेल अशी प्रार्थना तिने लिहून दिली. आणि तिने प्रार्थना लिहून दिल्यानंतर आमच्याकडे जी गाण्याची ताई होती उर्मिला मराठे, तिने या प्रार्थनेला चाल दिली आणि आता ती प्रार्थना आमच्याकडे घेतली जाते. आनंद निधान अमुचे आनंद निधान म्हणून. तर वाह! ही प्रार्थना जी आहे ती मी पाठवून देते हिला. काल मी जशी प्रतिज्ञाही पाठवून दिली आहे, म्हणजे आमच्या शाळेची मी प्रतिज्ञाही तयार केलेली आहे. म्हणजे अच्छा. ती प्रतिज्ञा आम्ही सगळीच जण एकत्र म्हणतो. म्हणजे जेव्हा सकाळी असते तेव्हा तिकडे जे ताई दादा असतात तेही आणि मुलंही, आम्ही आनंद क्षणचे सर्व सदस्य अशी प्रतिज्ञा घेतो. त्यामुळे ती ओके. प्रतिज्ञाच अशी सुरू होते आणि त्यामुळे प्रत्येक जण ही प्रतिज्ञा म्हणत असतं, प्रत्येक जण ही प्रार्थना म्हणत असतं. आमच्याकडे प्रार्थना सुद्धा एकत्र होते. म्हणजे प्रत्येकाची वर्गात वेगळी होत नाही. मुलं आपापली दप्तरं वर्गात ठेवून येतात आणि हॉलमध्ये एकत्र बसून बालवाडीपासून ते 10वी पर्यंत सगळ्या मुलांची एकत्र प्रार्थना होते. आणि मग त्याच्यात काही वेगळे उपक्रम ठरलेले असतील तर किंवा काही निर्णय सांगायचे असतील तर, दिवसभराचं काही सांगायचं असेल तर, एखादा नवीन उपक्रम सुरू करायचा असेल, त्याच्याबद्दल काही सूचना द्यायच्या असतील तर, हे सगळं त्या ह्याच्यात होतं. आणि मग ते झाल्यानंतर खरं तर आमचं रेग्युलर काम सुरू होतं. त्यामुळे विवेकाचे देत असे भान, विचारांची देत असे जाण, विश्वाचे होत असे ज्ञान, सौख्याचे असे हे स्थान, अशी ही आमची प्रार्थना आहे. वाह! आणि तुमचे शाळेचे तास किती आहेत? शाळेत आमच्या 7 तास होतात. अच्छा. सकाळचे 4 तास असतात. त्याच्यामध्ये अभ्यासाचा वेळ पूर्णपणे घेतला जातो. 8 तास म्हणता येईल खरं तर, की 7 तास असतात ते अभ्यासाचे असतात आणि शाळा संपायच्या आधीचा जो 1 तास असतो तो ॲक्टिव्हिटीचा तास आम्ही म्हणतो, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम खरं तर प्लॅन केले जातात. त्यामुळे अगदी पहिल्यापासून म्हणजे शाळा सुरू होते तीच त्याच्यानंतर मग 15 ऑगस्टचा कार्यक्रम येणार असतो. जूनमध्ये एकदा शाळा सुरू झाली, की जुलै हा जो असतो, मग त्याच्या वेळेला तो विषय ठरवायचा आणि तो विषय मुलांबरोबर कसा पुढे जाईल 15 ऑगस्ट पर्यंत ह्याच्याबरोबर मुलांची चर्चा होते. कुठलाही कार्यक्रम ठरत असताना आधी मुलांची चर्चा होते. त्याच्यावरून मुलांच्या मनात काय आहे हे काढून घेतलं जातं आणि मग त्याच्यावरती कामं सुरू होतात.
त्यामुळे 15 ऑगस्टचा जेव्हा कार्यक्रम बसवायचा असतो तेव्हा एक विषय त्यांच्या समोर मांडला जातो. म्हणजे आता मागे झालेला एक विषय सांगायचा असेल तर 1947 झालेला 47 साली झालेला 15 ऑगस्ट. त्याच्या आधीची परिस्थिती काय होती किंवा हे होण्यासाठी काय काय घडलं? तर हा विषय घेतलेला होता आणि त्यामुळे 15 ऑगस्ट आत्ताचा आणि 1947चा 15 ऑगस्ट याच्यामध्ये जे जे काही झालं त्याच्यावरती वेगवेगळ्या मुलांना गोष्टी सांगितल्या गेल्या. मुलांना वेगवेगळी गाणी सांगितली गेली. मुलांनी त्याच्यावरती काय काय नवीन शोधून आणलं आणि मग त्याच्यातनं एक प्रोग्राम तयार झाला जो 15 ऑगस्टला मुलांनी सादर केला. वा. मग मुलांचा असा प्रोग्राम जेव्हा बघितला तेव्हा पालकांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा असं व्यासपीठ हवं. म्हणून मग आता असं ठरवलेलं आहे आमच्याकडे की 26 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो पालक सादर करतील. आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही त्यांना फक्त स्टेज मिळवून देणं एवढंच फक्त शाळेकडून होतं आणि बाकीची त्या दिवशीची सगळी तयारी जी आहे, सगळं व्यवस्थापन जे आहे ते सगळं पालक बघतात. तर त्यामुळे 15 ऑगस्टचा मुलांनी सादर केलेला कार्यक्रम असतो. 26 जानेवारीचा कार्यक्रम हा पालक मुलांसाठी सादर करतात. आणि त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रयत्न करतात पालक सुद्धा आणि त्याच्यातनं खूप छान कार्यक्रम केले जातात. गॅदरिंग सुद्धा ठरवताना गॅदरिंगचा सुद्धा एक विषय ठरवला जातो. तो विषय आधीपासूनचे 3 महिने हे मुलांबरोबर सतत बोललं जातं. आणि मग त्याच्यातून ते कार्यक्रम तयार होतात. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम इथे असा होत नाही की हे तुम्हाला दिलेलं आहे, एवढं तुम्ही करायचंय आणि त्यातनं बाहेर व्हायचं. त्यामुळे बालवाडीपासून 10वीच्या मुलांपर्यंत सगळ्यांना सगळं माहिती असतं. त्याच्यामध्ये काय विचार झालेला आहे, हे इथे का घेतलेलं आहे, इथपासनं ते अजून आपल्याला ह्याच्यात काय काय घेता येऊ शकतं. मग काही वेळेला मुलं त्याच्यात स्वतःहून मुलांनी लिहिलेलं काही नाटकं असतात, काही गाणी असतात, जी मुलं तयार करतात. मग त्याच्यावरती कार्यक्रम होतो. पण सगळं हे मुलांच्या मदतीने केलं जातं. आणि त्यामुळे कुठेही असं होत नाही की हे फक्त आम्ही केलंय आणि आम्ही यातनं बाहेर झालेलो. आणि त्यामुळे जो शेवटचा तास असतो आमचा, तो शेवटचा तास आम्हाला ह्याच्यासाठी खूप वापरता येतो. किंवा डिसेंबर, जानेवारीमध्ये आमचा एक 3 महिन्याचा प्रकल्प असतो, की जो सगळ्या विषयांशी रिलेटेड आम्ही तो एकत्र मांडलेला असतो. म्हणजे आतापर्यंत आमचे 5 प्रकल्प झाले. रंग झाला, मसाले झाला, त्याच्यानंतर कुठले ग कचरा झाले अजून? भौमितिक आकार. कचरा कचरा झाला, भौमितिक आकार झाला आणि आणि आता आमचा मागच्या वर्षी महाराष्ट्र हा प्रोजेक्ट महाराष्ट्र. सुरू होता. तर हे सगळे विषय वेगवेगळ्या भाषा, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान ह्या सगळ्याशी जोडले जातात. व्यवहाराशी जोडले जातात आणि त्याला आवश्यक त्या फील्ड ट्रिप्सशी जोडले जातात. आणि हे सगळं त्यातून होतं. त्यामुळे 3 महिने हा जो शेवटचा तास असतो त्याच्यामध्ये मुलं जवळ-जवळ एक 30 ते 40 ऍक्टिव्हिटी इतक्या वेगवेगळ्या करतात, की त्याच्यातनं तो एक पूर्ण प्रोजेक्ट त्यांच्यासमोर उभा राहतो. तर त्याच्यासाठी आम्हाला तो 1 तास लागतो. म्हणून 7 तास हे अभ्यासाचे, 1 तास हा ऍक्टिव्हिटीचा. असे आमचे टोटल 8 तास होतात. खूप छान. शनिवार रविवार सुट्टी. शनिवार रविवार सुट्टी. शनिवार रविवार म्हणजे शनिवारी एक्स्ट्रा करिक्युलर म्हणतो तशा असतात. म्हणजे आता प्राजक्ता वाचन कट्टा ही ऍक्टिव्हिटी घेते. त्यामुळे ती शनिवारी असते. राहुल दादा म्हणून आहे तो सुतारकाम घेतो. ती एक ऍक्टिव्हिटी असते. जर्मनचे तास असतात ते शनिवारी असतात. सो असे वेगवेगळ्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहेत. वाचन 1ली ते 4थी त्यांच्या सोमवार ते शुक्रवार वेळामध्येच तास होतात खरं तर. म्हणजे वाचनाचे तास वगैरे जे काही एक्स्ट्रा ठेवलेले असतात तर ते त्यांच्या त्यांच्या वेळात असतात कारण त्यांना विषय कमी असतात. पण मोठ्या मुलांना विषय खूप असतात त्याच्यामुळे खरं तर त्यांचा शनिवारी तास घ्यावा लागतो वाचन कट्ट्याचा. आणि तसं करत असताना मग आम्ही मुलांबरोबरच मी बोलते. मग आम्ही सगळ्या लेखकांची यादी काढली होती 1 वर्ष आणि त्याच्यातून प्रत्येक वर्षी 1 लेखक घेऊयात. मग त्याची सगळी पुस्तकं बघूयात काय काय आहेत, काय काय विषय मांडलेले आहेत, कशा प्रकारे मांडलेले आहेत. असं सगळं आम्ही एक सिलेक्ट करतो. आणि मग ते पुस्तक लेखक सिलेक्ट केल्यानंतर मग त्यांची सगळी पुस्तकं हाताळली जातात. मुलं बघतात आधी, मुलंच वाचून बघतात काय काय आहे ते. आणि त्याच्यातून एक पुस्तक त्या वर्षी वाचायचं ठरतं. कारण एकच पुस्तक होतं कारण मुलं ओळून ओळ वाचतात. त्याच्यामुळे पुस्तक मोठं जर असेल तर 6माहीच्या आधीपर्यंत अर्धच होतं ते पुस्तक. कारण प्रत्येक शनिवारी पुन्हा एखादं काही आलं म्हणजे अडचण आली किंवा सुट्ट्या आल्या तर होत नाही. त्याच्यामुळे एका वर्षी एक पुस्तक होतं. पण लेखक मात्र छान हाताळून होतं. त्याची पुस्तकं सगळी त्यांना माहीत होतात. आणि मग पुस्तक सिलेक्ट केल्यानंतर लेखकाची मुलाखत घेतली जाते. कधी पत्राद्वारे घेतली जाते. त्याच्यानंतर त्या पुस्तकाचा प्रवास जाणून घेतो आधी आम्ही. म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे, लेखकांनी जे लिहिलेलं आहे ते लिहून ते छपाईपासून आपल्या हातात येईपर्यंत काय काय गोष्टी घडतात हे सगळं लेखकांकडून माहीत करून घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्याचं मुखपृष्ठ कसं तयार केलं, मलपृष्ठ कसं तयार केलं, ब्लर्ब म्हणजे काय असतं आणि मग तो विषय म्हणजे नेमका तुम्हाला का हाताळावासा वाटला, का आमच्यापर्यंत असं एवढं छान
कसं काय पोहोचवलं वगैरे अशा सगळं मुलाखतीद्वारे ते सगळं होतं. आणि मग प्रत्यक्षात पुस्तक हाताळलं जातं आणि मग त्याच्यावरच्या आणखीन इतर काही गोष्टी असतील किंवा त्याला लागून समजा संदर्भ एखादं पुस्तक असेल तर तेही आम्ही बघतो. म्हणजे नुसतं तेवढंच पुस्तक बघितलं जात नाही. त्याच्याबरोबरीने अजून संदर्भ पुस्तकं बघितली जातात किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ येत नसेल तर तोही आम्ही खरं तर शब्दकोशातून शोधून काढतो. म्हणजे मी त्यांना ऐकी उत्तर देतच नाही कधी. आम्ही कायम शोधण्याच्याच मोडमध्ये असतो. त्याच्यामुळे तसं केलं जातं आणि शनिवारी वाचनकट्टा या पद्धतीने मग 5वी ते 7वी ला एक पुस्तक आणि 8वी ते 10वी ला एक पुस्तक अशी 2 पुस्तकं होतात आमची वाचनकट्ट्यामध्ये. अजून एक असा मनात प्रश्न येतो की जेणेकरून म्हणजे इतकी तुमची ही वेगळी संकल्पना आहे, लोक ऍड होत आहेत. आता जसं आरती म्हणली त्याप्रमाणे आता 150 मुलं झालेली आहेत. असं कधी झालेलं आहे का की मुलं वजा पण झालेली आहेत, त्यांना नाही जमलं ही पद्धत, किंवा पालकांकडनं काही वेगळे असे आले की नाही हे आपल्या नॉर्मल पद्धतीने आपण नाही जातो तो पुढे जाऊन कदाचित अडचण येईल, किंवा एखाद्या पालकाची जर ट्रान्सफर झाली तर तुमच्या शाळेतनं दुसऱ्या शहरात गेल्यानंतर नवीन शाळेमध्ये ऍडमिशन मिळते का त्यांना? कारण तुमची वेगळ्या पद्धतीची शाळा आहे. तर अशा सगळ्या जर गोष्टी पालकांच्या मनात आल्या तर त्याचं कसं तुम्ही त्याला काय उत्तर देऊ शकाल? अमरच्या बाहेर पडली हा. म्हणून मी उत्तर देते, नाही तर ती देईल ह्याचं उत्तर खरं तर. बेसिकली आमच्या शाळेतनं बाहेर पडतात मुलं. काही वेळेला हे जे मोकळं वातावरण आहे ते काही मुलांना नाही म्हणजे झेपत नाही असं आपण म्हणूया, की 2 गोष्टी होतात. एक तर म्हणजे खूप मोकळे होतात ते किंवा एकदम ककूनमध्ये गेल्यासारखेही होऊ शकतात. अच्छा. पण आमच्याकडे आत्तापर्यंतचा अनुभव आम्हाला असा आहे, की काही मुलं जी आहेत ती खूप मोकळी होतात. म्हणजे इतकी मोकळी होतात ती, की आत्तापर्यंत एवढं आम्हाला बांधून ठेवलेलं आहे आणि आता एवढं ते मोकळेपणा येतो त्यांच्यामध्ये, की असं होतं की त्यांना आवरणं किंवा त्यांना या सिस्टममध्ये परत आणणं, याच्यासाठी अनेक वर्ष म्हणजे पुढचे काही वर्ष जाऊ शकतात. त्यांना पुढे करताच येणार नाही असं नाही, पण त्यांच्या अभ्यासाचं, त्यांच्या वयाचं आणि या वेळेचं एकंदरीत जर आपण मॅनेजमेंट बघितलं तर त्यामध्ये ते त्यांना न झेपण्यासारखं असतं आणि याचा त्रास मुलांना होतो जे त्यांच्या बरोबर काम करत असतात ते. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला हा निर्णय घ्यायला लागतो आणि हा निर्णय घेत असताना सुद्धा त्याच्यामध्ये काउन्सिलर असते, त्याच्यामध्ये त्यांचे पालक असतात, सगळी जण एकत्र असतात आणि त्याच्यातनच हा निर्णय घेतला जातो की ही सिस्टीम जी आहे ही या मुलाला सूट होत नाही सूट नाही. आणि म्हणून आता हे बदलणं गरजेचं आहे. आणि हे सुद्धा काही जणांना सांगितल्यावर ती सुद्धा मुलं आता बाहेरच्या दुसऱ्या शाळांमध्ये शिकताहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने पुढे जातात असंही आपल्याला दिसतं. अच्छा. सो हे निर्णय घ्यावे लागतात. काही वेळेला असं होतं की आपण आपल्या शाळेतनं एखाद्या मुलाला काढतोय. आपल्याला त्रासदायक होत असतं खरं तर, पण ते त्या मुलाच्या दृष्टीने आवश्यक असतं, इतर मुलांच्या दृष्टीने आवश्यक असतं. पण हे होताना दिसतं. तर त्यामुळे हा बदल करावा लागतो. आणि होतं ते म्हणजे त्याच्यातनं मी जसं म्हटलं तसं की काही मुलं जी आहेत ती त्याच्यातनं आपल्याला आता दुसऱ्या शाळांमध्ये व्यवस्थित छान शिकतायत असंही दिसतंय. त्यामुळे होतात ते. दुसरा प्रश्न असा होता की शाळेतनं बाहेर पडलं किंवा जर दुसऱ्या काय म्हणतात शहरात देशात गेले. किंवा शहरात जायचं असेल तर त्यावेळेला आपल्या शाळेतनं बाहेर पडल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. अच्छा. एक तर म्हणजे आपल्याकडे इंग्लिश भाषा ही सुद्धा आपण आपल्या मराठी भाषेबरोबरच शिकवत असल्यामुळे बाहेरच्या शाळांमध्ये कुठेही गेलं तरी तिथे जेव्हा इंग्लिशचा प्रश्न येतो तिथे आपली मुलं वरचढच ठरतात. मराठी भाषेतही वरचढ ठरतात. त्यामुळे तो प्रश्न येत नाही अकॅडमिकली. पण आपल्याकडून आपण लिव्हिंग सर्टिफिकेट आता तरी देऊ शकत नाही. कारण रजिस्ट्रेशन नाहीये शाळेला. पण हे आपण जेव्हा ऍडमिशन घेतलेली असते तेव्हाच सांगतो. आणि ज्या शाळांमध्ये मुलांना ऍडमिशन घ्यायची आहे नंतर त्याही शाळांना हे माहिती असतं. अच्छा. त्यामुळे तिकडे ऍडमिशन मिळतानाही त्यांना प्रश्न येत नाही. त्यामुळे आम्ही लेटर हेड वरती लिहून देऊ शकतो की हा मुलगा आमच्याकडे किंवा ही मुलगी आमच्याकडे होती आणि ती इतक्या इतक्या याच्यापर्यंत शिकत होती आणि तेवढं एक पत्र तिकडे सुद्धा चालू शकतं. तर हे आपण करतो. आरटीईच्या खाली असाच नियम आहे की 8वी पर्यंत शाळा बदलली तर ऍडमिशन मिळू शकते. मिळू तिथं शकतं. कुठं काही प्रश्न येत नाही. वयानुसार तुमचं वय जेवढं आहे तेवढं वय बघून तुम्हाला त्या इयत्तेमध्ये ऍडमिशन मिळतं. आणि आपण इन्फॉर्मल एक लेटर देतच असतो त्याच्यामुळे तोही काही प्रश्न येत नाही की कुठल्या इयत्तेपर्यंतच्या क्षमता पूर्ण झाल्यात एवढं आपण त्यांना लेटर देतोच. मग अशी आपण म्हटलं की आपण कॉम्पिटिशन्सना पाठवत नाही किंवा असं काही नाही, पण मग होमी भाभा, स्कॉलरशिप किंवा गणित, संबोध वगैरे अशा परीक्षा असतात ज्या पूरक असतात. तर मग त्या परीक्षांना आपण बसवतो का नाही? आपल्याकडून आपण बसवत नाही.
याचं कारण एक असं आहे की ह्या परीक्षांमध्ये पेपर सोडवायच्या एक तुम्हाला टॅक्टिक्स शिकवली जातात. म्हणजे त्याच्यामधनं कळतं किती हे आपल्याला नाही सांगता येत. पण हे करण्यासाठी हे फास्ट व्हायचं असेल तर तुला ही क्रिया तू वापर, तुला हे नक्की सोडवता येईल. सो असं जे काही आहे ह्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. खूप उपयोग होतो त्यांचाही, पण ज्यांना उपयोग होतो ते उपयोग करणारे असतात, पण दुसरे जे असतात त्यांना ह्याचा त्रास होतो. म्हणजे त्यांना आधी धड संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात आणि त्याच्यात मी फास्ट करायचंय का हा विचार करायला लागणं. त्याच्यापेक्षा मग ह्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्सना आपण मुलांना नेत नाही. पण शाळेतनं असं सांगितलेलं असतं की पालकांना जर बसवायचं असेल तर ते बसवू शकतात. मग बाहेरून ते त्यांचा सराव करून घेतात आणि त्या परीक्षांना बसवतात. आणि इथे कुठल्याही प्रकारे त्यावरती काहीही चर्चा होत नाही. म्हणजे कोण बसलेलं आहे, कोण बसलेलं नाही, त्यांनी काय फरक पडतोय. काही वेळेला असंही होतं, की मुलांना काही नवीन कळलं, तर मुलं स्वतः वर्गात सांगतात, की एक उत्तम मेथड मला कळलेली आहे. आणि मग ती सांगायच्या ह्यानी ते सांगतात वर्गामध्ये आणि ती सगळ्यांबरोबर शेअर केली जाते. सो एवढं शेअरिंग आपण हे देऊ शकतो. पण त्याच्यासाठी ज्या संकल्पना आधी स्पष्ट होणं अपेक्षित आहे, हे आपलं काम आहे. त्यामुळे इतर परीक्षांचा आपण विचार करत नाही. आपण मैदानाबद्दल बोललो, वाचनालयाबद्दल बोललो. आपण कला आणि क्रीडा, गॅदरिंग्स किंवा ह्या हॉल बद्दल बोललो. पण मग तुमच्या शाळेची प्रयोगशाळा कशी आहे? मला अगदी वाटलेलं होतं हाच प्रश्न असणार होता. प्रयोगशाळा सुसज्ज आहे म्हणायला हरकत नाही. जे जे काही मुलांसाठी आवश्यक आहे ते सगळं आमच्याकडे आहे. इव्हन मी असं म्हणेन की ते तुम्हाला प्रयोगशाळा म्हणून आतापर्यंतच्या आमच्या ज्या ज्या जिथे जिथे आमची शाळा भरली तिथे तुम्हाला दिसलंही नसतं कदाचित की इथे प्रयोगशाळा आहे. पण जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे ही प्रयोगशाळा आम्हीच उभी करत होतो. म्हणजे अंमली सारखे विषय शिकवायचे असतील तर आमचे 40 प्रयोग मांडले जातात आणि ते 40 प्रत्येक वस्तू जी आहे ती मुलं स्वतः टेस्ट करून बघतं. प्रत्येकाला लिटमस पेपर दिलेला असतो आणि तो त्याच्यामध्ये घालून बघतो आणि तो त्याचं टेस्टिंग करतो. म्हणजे इतकं होतं की पहिली, दुसरी, तिसरीची मुलंही बघतात, आम्हालाही करायचंय म्हणतात, तीही त्याच्यामध्ये जॉईन होतात. सो हो का? जिथे गरज आहे आणि जिथे ज्या लेव्हलपर्यंत जायला हवं तिथे आपण जातो. आपल्या स्वयंपाकघरातल्याच अनेक गोष्टी त्या अशा उपक्रमांमध्ये वापरल्या जातात. ज्या घरामध्ये असतात त्याच गोष्टी वापरल्या जातात. त्यामुळे मी म्हटलं तसं, की प्रयोगशाळेत उभं राहून तुम्हाला 4 फक्त अंमलं दाखवली, 4 अंमलारी दाखवल्या आणि ह्याच फक्त हे करायचं आणि मग ते अतानी आणि अनिता सांगायचं, हे असे कुठलेही प्रकार आमच्याकडे आम्ही करत नाही. सगळं मुलं त्यांचं त्यांचं करायचा प्रयत्न करतात आणि असे खूप प्रयोग घेतले जातात. म्हणजे 1 वर्ष मीच जेव्हा शिकवत होते विज्ञान तेव्हाचच मला अगदी सांगायला आवडेल असं हे, की अंधश्रद्धा त्याच्यामध्ये जे काही प्रयोग केले जातात, तर ते प्रयोग म्हणून आम्ही घेतलेले होते सगळे. आणि त्याच्यातनं मुलांनी खूप काही-काही शिकायचा प्रयत्न केला किंवा ते त्यांना बरंच काय-काय कळत होतं. सो हेही प्रयोग असू शकतात. प्रयोगासाठी फक्त प्रयोगशाळा बांधलेली आहे आणि तिथे मला ती काचेची म्हणजे मला सुद्धा त्याचं आकर्षण खूप होतं. पण ती काचेची भांडी ठेवलेली आहेत आणि तिकडे सगळी जी केमिकल्स आहेत ती मांडलेली आहेत. असं एक ते जे रूप असतं, ते रूप जरी आत्तापर्यंत नव्हतं तरी सुसज्ज मुलांना जे काही आवश्यक आहे, ते सगळं आमच्याकडे आधीपासून होतं आणि जे मुलांना लागेल ते मिळालंच पाहिजे. हाही आमचा एक महत्वाचा हे असल्यामुळे म्हणजे आम्हीच मान्य केलेलं असल्यामुळे ते जे आवश्यक आहे त्या दृष्टीने आपण सगळं केलंच पाहिजे. अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. खूप छान. आपल्या ह्या सगळ्या गप्पांमधनं आम्हाला खूप माहिती मिळालेली आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या पुढील वाटचालीसाठी आम्हा स्वच्छंदच्या परिवाराकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच आमचा हा जो उपक्रम आम्ही नवीन सुरू केलेला आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे असं सांगितलं तर बरं अ, आधी मी बोलते मग बाकीचेही बोलतील. एकच मिनिट बोलते. आत्ताच आपण जर आधीपासूनची म्हणजे मार्च पासूनची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला असं दिसून येतं की हे माध्यम आता खूप गरजेचं झालेलं आहे जे डिजिटल आहे आणि हे सगळ्यांसमोर येण्यासाठी अतिशय उत्तम आणि प्रभावी माध्यम आहे असंही आपल्याला म्हणता येईल आता. आणि त्यामुळे अशा ह्याच्यातनं वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी म्हणजे आपल्यापर्यंत आता असं आहे की आजच सकाळी आमचं बोलणं चाललं होतं की इंग्लिशमध्ये खूप सारे रिसोर्सेस आहेत. बरं ठीक आहे. मग आपल्याकडे काय आहे? किंवा भारतीय काय आहे? हा जो जेव्हा आपण विचार करतो ना, की त्यावेळेला हे माध्यमाची आताचं जे प्रभावीपण आहे, ते कुठेतरी जाणवायला लागलेलं आहे, की बाहेरचं आत्तापर्यंतचं खूप बघत होतो आपण. पण आताचं आपल्याकडचं जे आहे, ते असं समोर आणणं आणि त्या दृष्टीने त्याला एक मोकळेपणा आणि मोठेपणा देणं,
हे जे गरज आहे, ती गरज मला वाटतं आता ह्या चॅनल थ्रू नक्की पूर्ण होईल. कारण मी दीपालीशी बोलते, आधीपासूनच बोलत होते, ती जे उपक्रम घेते तेही मी बघते कायम. तर त्यामुळे त्याच्यातनं हे जे सगळं चालू आहे, ते नक्कीच खूप चांगलं होईल असं मला वाटतं. मला तर खरं आता आरतीकडूनच या चॅनलबद्दल किंवा या उपक्रमाबद्दल कळलेलं होतं. शाळेचं तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवताय, आनंदक्षणला तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचवताय, याचं मला जास्त खरं कौतुक वाटलं. कारण आता आम्हाला पब्लिसिटीची पण गरज आहे, तसंच आम्हाला डोनेशनची पण गरज आहे. तर हे खूप लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय, तर त्याचा नक्की आम्हाला फायदा होईल आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. अमरजाताई. अमरजाताई. सगळ्यात आधी मी तुमच्या दोघींचंही आणि तुमच्या या चॅनलचं, या उपक्रमाचं खूप कौतुक करते, की जसं आम्ही म्हणतोय की आनंद क्षण हे सगळं महिला चालवत आहेत आणि त्याच्यामुळं ऑफकोर्स दादांची मदत आहेच आहे, पण जास्त सहभाग 99% हा महिलांचा आहे. तर कुठेतरी आपण सगळ्याजणी नवीन नवीन गोष्टी शोधतो आहोत, त्याच्यातले पर्याय आपण शोधतो आहोत आणि जुन्या गोष्टींना चिकटून न राहता याच्यातनं आहे या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण काय करू शकतो. आणि तुम्हीही महिला म्हणून आमच्यातली ताकद आणि आम्ही महिला म्हणून तुमच्यातली ताकद जी ओळखू शकत आहोत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकत आहोत. तर इथे कुठेतरी हा सगळ्यांसाठीच आनंदोत्सव आहे. आम्ही दरवर्षी नवरात्रामध्ये जो उपक्रम करतो की महिलांबद्दलची माहिती, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांबद्दलची, मग अगदी घरातली स्वतःची बहीण, मैत्रीण, आई, आजी असतील इथपासून. तर तसं आज तुमच्याकडची जी ताकद आहे ती आम्हाला मिळते आहे या उपक्रमातनं आणि आमच्याकडनं जी मिळते ती तुम्हाला. तर या सगळ्यातनं आपण सगळ्याच जणी नवीन गोष्टी शिकतो आहोत. त्याच्यामुळं तुमच्यामुळं हा जो उपक्रम, आमचा आनंदक्षणचा उपक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचतो आहे. तर यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार की तुम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलं आणि आनंदक्षण बद्दल सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवत आहात. तर याचाच थोडासा ऍडव्हान्टेज घेऊन मी 1-2 मिनिटं बोलतीये की आनंदक्षण ही शाळा 2013ला सुरू झाली. ती प्रयोगातून सुरू झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग अजूनही आम्ही करतो आहोत. पण या सगळ्याला कुठेतरी समाज मान्यता मिळण्यासाठी तुमच्यासारख्या सगळ्या हितचिंतकांची गरज असते. कारण अजूनही कुठलीही सरकारची मदत आनंदक्षणला मिळतच नाहीये. त्याच्यामुळं पालकांकडनं मिळणारी मदत, त्यांचा सहभाग, त्यांची सगळीच मदत म्हणजे आर्थिक असेल, सामाजिक असेल, शारीरिक असेल, या सगळ्या मदतीने म्हणजे कष्टाच्या स्वरूपातही पालक खूप मदत करतात. तर असा हा जो आनंदक्षणचा उपक्रम आहे तो आता एका नवीन पायरीवर येऊन ठेपलेला आहे की स्वतःची शाळा बांधणं आणि तिथे कुठेतरी मुलांना पाहिजे त्या गोष्टी सगळ्या उपलब्ध करून देणं. इथपर्यंत आनंदक्षणची वाटचाल गेल्या 8 वर्षात झालेली आहे आणि या खूप चांगलं एक पाऊल पडतं आहे आणि त्या शुभप्रसंगीच तुम्हीही आम्हाला भेटला आहात की जे आनंदक्षणला तुम्ही सगळ्यांसमोर प्रेझेंट करता आहात की एक चांगला उपक्रम आहे या पद्धतीने. तर या सगळ्यातून एक असं मी सगळ्यांना जे हे आपली मुलाखत बघतायत किंवा आपला कार्यक्रम बघतायत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते की आनंदक्षणला आता खरंच खूप गरज आहे ती आपल्या आर्थिक मदतीची. कारण शाळा उभी करण्यासाठी फक्त आम्ही नाही तर समाजातल्या सगळ्याच हितचिंतकांचा पाठिंबा असायला लागतो. त्याच्याशिवाय पुढे नाही जाता येत. म्हणजे आम्ही बांधतोय हे म्हणायचं फक्त, पण सहभाग हा सगळ्यांचाच असतो. फक्त आम्ही त्याचं नियोजन करतो इतकंच असतं. तर तुम्हाला समजलेलं आहे आता की आनंदक्षण काय पद्धतीने काम करतं आहे. तर हेच आनंदक्षण उत्तरोत्तर वाढण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी तुमच्याकडून जी काही आर्थिक मदत होऊ शकेल, म्हणजे कुणीतरी एकाच माणसाने लाखभर रुपये द्यावेत ही अपेक्षा नाहीच आहे. पण सगळ्यांनी थोडे थोडे दिले, 1000-2000 असे जरी दिले तरीही एक मोठी अमाऊंट, मोठी रक्कम आमच्याकडे उभी राहू शकते. आणि जे आम्ही ठरवलंय की जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत काम पूर्ण करायचं आणि आता मुलं जेव्हा लॉकडाऊन नंतर शाळेत येतील तेव्हा त्यांना एक छान जागा मिळू शकेल, मोकळेपणा मिळू शकेल आणि तो जो एक आनंद आहे की एवढ्या दिवसांनी आलो आणि अरे वा किती छान नवीन जागेत आपल्याला काम करायला मिळतंय. तर याचा आनंद जसा मुलांना आहे, शिक्षकांना आहे, तायांना आहे, तसं जे मदत करतायत तेही कधीही येऊ शकतात आनंदक्षणची वास्तू बघायला. आनंदक्षणचा जो प्रयोग आहे किंवा प्रयोगशील आनंदक्षण शाळा आहे, तर याच्या आतापर्यंतच्या वाटचालीत सगळ्यांनीच मदत केलेली आहे, हातभार लावलेला आहे, तो सर्व प्रकारे लावलेला आहे. पण आज या स्वच्छंद ग्रुपच्या माध्यमातून जे जे आनंदक्षण तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचतं आहे, तर यातून
तुम्हालाही सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी आनंद क्षणसाठी प्रत्येकाला जमेल तसा हातभार लावावा. अगदी एकानीच खूप रक्कम द्यावी अशी अपेक्षा नाहीच आहे, पण प्रत्येकाला जसं जमेल तसं त्यांनी ही मदत करावी. कोणकोणत्या स्वरूपात मदत करू शकतात तर तेही सांगावं, म्हणजे त्याचीही सोय आपण करूया आणि सांगू शकतो आपण की आम्हाला आता काय काय गरज आहे आणि त्याच्यातल्या वस्तुरूप काही देत असाल तरीही चालणारं आहे. आर्थिक मदत डायरेक्ट करत असाल तरीही चालणारं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या शाळेचा फोन नंबर आणि बँक डिटेल्स, पत्ता हे सगळं याच्यामधून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि तुम्ही आमच्यापर्यंत या पद्धतीने पोहोचू शकता आहात आणि आनंदक्षण पुढे मोठं उभं करण्यासाठी आणि जे आता आम्ही नवीन करू इच्छितो आहोत, करतो आहोत काही गोष्टी, या सगळ्याला तुमच्या सारख्या सगळ्या हितचिंतकांचाही हातभार लागेल आणि सहभाग तुमचाही होईल असं आम्हाला वाटतंय. तर आनंदक्षणच्या ह्या पुढील सगळ्या वाटचालीत तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आमच्या पाठीशी असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. खूप खूप थँक्यू. आणि आपण जसं म्हणतो की ह्या स्वच्छंद क्रिएशन्स तर्फे निर्मित कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे ह्या कार्यक्रमाच्या टॅगलाईन्स मध्ये आपण असं म्हणतो की ज्यांचे जीवन म्हणजे कामात रमणे, ज्यांचं काम म्हणजे इतरांसाठी आनंदाचे गाणे आणि या आनंदाच्या गाण्यामधनं उमटतात आठवणींचे तराणे, हेच घेऊन आलाय आपला कार्यक्रम कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे. तसं तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये हे आनंदाचे क्षण जे पेरत आहात त्याचे नक्कीच, जसं मोगरा फुलला आणि फुले वेचिता बहरू कळी असे आला, किंवा आपण म्हणतो की बीज अंकुरले आणि पुढे त्याचं रोप झालंय, या तुमच्या छोट्याशा प्रयत्नाचा नक्कीच पुढे वटवृक्ष होईल आणि या सगळ्यांच्या सदिच्छांचं तुम्हाला पाठबळ अवश्य मिळेल. कारण हा उपक्रमच इतका सुंदर आहे की खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षण हा जो शासनाचा उपक्रम आहे तो तुम्ही खरं राबवताय, किंवा TLM चा वापर करणं, किंवा म्हणजे उपलब्ध साहित्यातनं नवीन काहीतरी बनवून त्या मुलांपर्यंत तो विषय पोहोचवणं, हे जे तुम्ही करताय ते तुम्हाला लवकरच सगळ्या पुढच्या वाटचालीमध्ये तुमचं जे काही इच्छित असेल ते व्यवस्थितपणे पूर्ण होईल. तुम्हाला शासनाकडनं काही सहकार्य हवं असेल तर तेही मिळवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. या कार्यक्रमाच्या माध्यमामधनं नक्कीच तुम्हाला भरघोस आर्थिक आणि इतर वस्तूंची सुद्धा आवश्यक असेल ती मदत मिळेल अशी माझी नक्की खात्री आहे. दीपाली ताई. धन्यवाद आरती, धन्यवाद अमरजाताई. तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे लगेचच तयार झाला. तुमची जी काही संकल्पना आहे ती सगळ्यांसमोर मांडलीत. आमचा हाच प्रयत्न आहे की जे काही लोक असे तुमच्यासारखे लोक करत आहेत आणि जे आतापर्यंत खूप लोकांपर्यंत पोहोचलं नाहीये ते आम्ही पोहोचवू शकू. आणि नक्कीच या तुम्ही जी काही माहिती दिली ती इतकी छान आहे, ती लोकांना नक्कीच भावणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळणार आहे. हे डेफिनेटली आम्ही तेच प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सांगते, आणि कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आमचं हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, हे आमच्याकडनं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. थँक्यू. धन्यवाद. 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 नमस्कार, मी चिन्मयी सुमित. मला माफ करा, मी नेहमी अशा मेकअपमध्ये नसले आणि आपल्या माणसांशी संवाद साधताना तर मला वाटतं कुठल्याच मेकअपची गरज नसते. पण मी आत्ता सांगलीमध्ये माझं चित्रीकरण चालू आहे माझ्या मालिकेचं आणि तिथून तुमच्याशी हा संवाद साधते, त्याच्यामुळे थोडंसं माझ्या मेकअपकडे दुर्लक्ष करा. अत्यंत सुंदर असा उपक्रम आपण सर्वांनी हाती घेतलेला आहे. चक्रदेव पती पत्नींचे खूप खूप आभार की ते अशा विषयावरती लोकांना बोलतं करू इच्छितात आणि एका नाविन्यपूर्ण शाळेची ओळख तुम्हाला होणार आहे ह्या संवादाच्या मार्फत. ही खरंच खूप छान गोष्ट आहे. मराठी शाळा तगाव्यात, मराठी शाळा जिवंत राहाव्यात यासाठी महाराष्ट्रात झगडा करावं लागणं, संघर्ष करावा लागणं हे खरंच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे ही, पण ती आम्हाला करायला लागते आणि ती आम्ही करतोय नेटाने. मी माझ्या मुलांना मातृभाषेत शिकवलं
त्याच्या आधी माझ्या आईवडिलांनी मला मातृभाषेत शिकवलं. आणि जेव्हा कधी शिक्षण हा विषय येतो तेव्हा मला असं वाटतं की अ, मुलांच्या भावनांची, विचारांची, त्यांच्या रोजच्या घरातल्या बोलण्याची जी भाषा आहे, तीच त्यांची ज्ञानसंपादन करायची भाषा असावी. आणि ते मानसशास्त्रीय दृष्टीने सुद्धा अत्यंत योग्य आहे मुलांसाठी. हे जगभरातल्या सर्व संशोधनाअंती सिद्ध झालेलं असून सुद्धा मला माहिती नाही की आपल्या भारतीयांचा त्याच्यावरती का विश्वास नाही, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याच्यावरती का विश्वास ठेवावा असं वाटत नाही. पण हे सिद्ध झालेलं आहे. आणि हे सगळीकडे, म्हणजे तुम्ही परदेशातल्या कुठल्याही युरोप कंट्रीज असतील किंवा जपान असेल किंवा चायना असेल, यांच्या कुठल्याही देशांमध्ये जर बघितलं तर मुलं जी आहेत ती सगळी मातृभाषेत शिकतात. आणि आपल्याला मात्र एक इंग्रजीचा एवढा मोठा पगडा आपल्या मनावरती आहे की आपल्याला मातृभाषेत शिकणं हे कुठेतरी थोडंसं कमीपणाचं वाटतं. मी माझ्यापुरतं जर बोलायचं जर म्हटलं तर माझं असं होतं की मला असं वाटलं होतं की मी इतक्या सुंदर सुंदर कविता वाचल्या, मी इतकं सुंदर सुंदर साहित्य मराठीतलं वाचलं, तर आपण वारसा म्हणून मुलांना काय देतो? तर आपण जमवलेली संपत्तीच का फक्त? तर नाही, तर वारसा म्हणून आपण हा जो आपल्याला सांस्कृतिक वारसा मिळालेला असतो तो सुद्धा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा असतो. आणि तो जर द्यायचा असेल तर माझी मुलं ज्या माध्यमात मी शिकले त्याच माध्यमात शिकली तर तो वारसा पुढे चालत राहणं हे जास्त सोपं होईल. अशा एका अगदी छोट्याशा विचाराने मी ही कृती केली होती. आणि आज माझी मुलं माझ्या त्या कृतीसाठी मला धन्यवाद देतात. कारण मी नेहमीच असं म्हटलं होतं, तेव्हा जेव्हा मला सगळेजण म्हणत होते की तू मुलांना मराठी शाळेत शिकायला पाठवतेस, मोलकर्णीची मुलं तुझ्या मुलांच्या बरोबर शाळेत शिकतील आणि मोलकर्णींच्या मुलांची भाषा तुझी मुलं बोलायला लागतील. तर मला असं वाटलं की मोलकर्णींची मुलं जी भाषा बोलतात ती भाषा नव्हे काय, ती पण भाषाच आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलांनी ती भाषा शिकू देत. आणि दुसरी गोष्ट, कदाचित माझी मुलं जी भाषा बोलतात, माझी मुलं जी गोष्टीची पुस्तकं वाचतात, ती कदाचित त्या मुलांना मिळतील. त्याच्यामुळे ही जर देवाणघेवाण इतक्या लवकर जर सुरू होणार असेल त्यांच्या आयुष्यामध्ये तर किती छान आहे. शिकू द्यावं त्यांना ते. आणि तसं झालं. माझ्या मुलांना फार चांगले समृद्ध असे मित्रमैत्रिणी त्यांच्या शाळेमध्ये मिळाले. आणि हा संस्कार झाला नकळत कुठेतरी. आपण सतत असं म्हणतो समाजशास्त्र शिकताना मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि समाजात वेगवेगळे लोक राहत असतात आणि ते आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला हे शिक्षण होतं. माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की माझी मुलं जेव्हा शाळेत जायला लागली तेव्हा नीरदनी, मला आठवतं एकदा मी त्याला काहीतरी छान कपडे घातले आणि सुमित शूटिंगच्या निमित्ताने बाहेर गेला होता. तिकडून आणलेले अगदी नवे कोरे बूट मी त्याला घालायला गेले पायात, तेव्हा तो मला म्हणाला की नाही, माझा मित्र जो आहे, माझा बेंचमेट जो आहे, तो स्लीपर घालून जर शाळेत येतो तर मी ह्या पद्धतीचे बूट घालून मी शाळेत जाणं हे बरोबर होणार नाही, असं मला माझ्या 7 वर्षाच्या मुलांनी मला सांगितलं होतं. तर मला वाटतं की हा संस्कार त्याला त्याच्या मराठी शाळेने दिला, कारण तो सगळ्या मुलांबरोबर तिकडे शिकत होता. दुसरी गोष्ट जर सांगायची जर झाली की मातृभाषा का, तर मला असं वाटतं की नेहमीच आपला जो प्रवास असतो तो लोकल ते ग्लोबल असावा. बरोबर आहे, आज आपण विश्वाचे नागरिक आहोत, आपण आज फक्त भारताचे नागरिक नाही. तरीसुद्धा आधी मला माझ्या परसामध्ये, माझ्या मळ्यामध्ये कुठली माती आहे, कुठली पिकं पिकतात, फुलांची नावं काय आहेत, हा फुलांचा जो दरवळ आहे तो कुठल्या फुलांचा दरवळ आहे, त्याची सगळ्याची मला एकदा नावं कळावीत. मग त्याच्यानंतर जाऊन मी कुठेतरी हॉलंडमधली डॅफोडिल्स पण बघावेतच, ते बघावेत. त्याच्याबद्दल तर काही प्रत्यवायच नाही मनामध्ये. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की माझं जे आहे, माझा भूगोल, माझा इतिहास, माझी संस्कृती, माझी भाषा, तिचं वैभव हे मला सगळ्यात आधी कळायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या मानाने मला मग जग कळू देत. आणि अशा विचाराने मी माझ्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं. पण सतत नुसतं मराठी मराठी म्हणून चालणार नाही. मराठी शाळा ज्या आहेत त्या अधिकाधिक प्रयोगशील व्हायला पाहिजेत. तेव्हाच मुलं पुन्हा एकदा या शाळांकडे परततील. पालकांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणूनच आज ज्या शाळेची तुमची ओळख होणार आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते, त्यांचे आभार मानते, त्यांना शुभेच्छा देते की त्यांच्याकडून स्फूर्ती मिळून आणखीन अशा प्रकारच्या संस्था कार्यान्वित व्हाव्यात आणि जो आमचा मराठीसाठीचा जो लढा आहे तो यशस्वी व्हावा.
धन्यवाद.